आधीच मरकट, त्यात मद्याचा पेला आणि त्यातूनही वृश्चिक दंश. त्यावेळी तो जसा थैथयाट करेल तसा थैथयाट प्रेसिडेंट ट्रम्प करतायत असा माझा समज आहे. ते असं म्हणाले की 70 कंट्रीज आर लिकिंग माय ॲस. बाय द वे भारत त्यातला एक आहे. या मस्कने नाही का या प्रोसेसमध्ये स्वतःचं भलं करून घेतलेलं आहे आणि भारताने झक मारून गपचूप आपण F-35 त्यांच्याकडे विकत घेतलेले आहे. 65% शक्यता या वर्षी रिसेशन होण्याची. या वर्षी हे दोन बोके आहेत, अमेरिका आणि चीन. ह्या दोन बोक्यांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ असं म्हणतात. लाभ आहे, त्रास आहे, काय नाही. आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया नतीजा ठणठण गोपाल, हे अमेरिकेचं खरं म्हणजे झालेलं आहे. परंतु ते मान्य न करता जगातल्या सगळ्या लोकांनी, मित्रपक्ष आणि इतर सगळ्यांनीच आम्हाला लुटलेलं आहे अशी हकाटी पिटायला सुरुवात केली आहे. आर्थिक किमान आघाडीवरती भारत आणि चीन जवळची तुम्हाला शक्यता दिसते का? भारत असा एकमेव देश असेल ज्याची अमेरिकेबरोबर आणि रशिया बरोबर या दोघांबरोबर स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट आहे. स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि चीन हा एक देश आहे जो 25 वर्ष पुढचा विचार करणार आहे. अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, त्यात त्यांचं सगळं ठरलेलं आहे. काही लोकांना असं वाटतं की वीक करन्सी म्हणजे वीक इकॉनॉमी. हे समीकरण मुळातूनच चूक आहे. 2047 मध्ये जर आपल्याला विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर आपल्याला आर्थिक विकासाचा दर हा प्रतिवर्षी 8% असला पाहिजे. आपण वाचतो पेपरात की भारत चीनच्या पुढे चाललेला आहे. ॲब्सोल्यूट नॉनसेन्स. चीन भारताच्या 5 पट मोठा आहे उत्पादनाच्या बाबतीमध्ये आणि दरडोई उत्पन्नाच्या 5 पटीने मोठा आहे. आणि 1990 साली आपण एकाच पातळीवर. नमस्कार, बोलबेडू गप्पांमध्ये आपलं स्वागत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी जे व्यापार युद्ध सुरू केलेलं आहे त्यामुळं सगळ्या जगामध्ये खळबळ उडालेली आहे आणि आपला देश पण यातून सुटलेला नाही. एक प्रकारे युद्ध सुरू झाल्यानंतर जसं सीज फायर असतं तसा त्यांनी 90 दिवसांचा पॉज जरी घेतलेला असला तरी 90 दिवसानंतर काय होणार आहे, जग किंवा भारत सगळे देश याला प्रत्युत्तर देण्याच्या ट्रम्प यांना स्थितीमध्ये आहेत का? ट्रम्प येण्यापूर्वी जगाची जी आर्थिक रचना होती, आर्थिक घडी होती, ती कशी होती? आता या व्यापार युद्धानंतर काय बदलणार आहे? एकीकडे असं दिसतंय की अमेरिका आणि चीन आमने-सामने आहेत. पण जसं मगाशी म्हटलं की 90 दिवसानंतर सगळेजण, म्हणजे जर जात्यामध्ये चीन असेल तर सुपामध्ये सगळे बाकीचे देश आहेत. भारत अमेरिकेच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे का? यातून काही नवी परत समीकरणं रचना येणार आहे का? भारत चीन जवळीक वाढणार आहे का? काय परिणाम होणार आहेत भारतावरती सुद्धा? असे अनेक प्रश्न आहेत, अनेक पैलू आहेत आणि या सगळ्याबद्दल सर्वसामान्य लोकांना देखील उत्सुकता आहे. या विषयावरती बोलण्यासाठी आपण खास पाहुण्यांना निमंत्रित केलेलं आहे. नरेंद्र जाधव सर, ते आपल्या बोलबेडूच्या स्टुडिओमध्ये आहेत. जाधव सरांची ओळख महाराष्ट्राला करून द्यायची खरं तर गरज नाही. सर हे अर्थतज्ज्ञ आहेत, इकॉनॉमिस्ट आहेत, रिझर्व्ह बँकेचे अर्थतज्ज्ञ आहेत, राज्यसभेवरती ते नॉमिनेटेड खासदार होते, ते लेखक आहेत, साहित्यिक आहेत. आमचा बाप आणि आम्ही हे मराठीमधलं बेस्ट सेलर आहे. 200हून अधिक आवृत्त्या 15 भाषांमध्ये ते छापलेलं आहे. त्याच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज आहे, पण ते आता मी देत नाही, ते मोह टाळतो, त्याचं काय पुढं होणार आहे. सर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पण राहिलेत. अशी सगळी बहुरंगी ओळख आहे. पण आज आपण अर्थतज्ज्ञ ही जी त्यांची ओळख आहे त्याच्यावरती जास्त करून आपण बोलणार आहोत. सर स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला आपण बऱ्याच वर्षानंतर भेटतोय. तुमची एनर्जी तीच आहे. तुमच्याशी गप्पा मारताना मला आठवते तेव्हा आपण वेगळ्या याने भेटत होतो. आज आपण ज्यावेळी आतून येतं ना त्यावेळी ती एनर्जी आपोआपच असते. सुरुवात ते इथूनच करायची आहे मला, की हे जे काही 2 एप्रिलला ट्रम्पोजींनी सगळी घोषणा केली आणि त्यानंतर काही लोक ट्रम्प तात्या म्हणायला लागले आणि केलेलं, तर हे सगळं जे आहे तर ते आता ढवळून निघाले. आपण त्या टप्प्यावर जाऊयात. पण आधी काय होतं नेमकं, आर्थिक घडी जगाचीच रचना काय होती ती आपण आधी सुरुवातीला घेऊयात. मग काय होणार आहे याच्यानंतर त्याच्याकडे आपण येऊयात. नाही, मला काय वाटतं माहितीये का, आपण त्यावरती प्रामुख्याने बोलणार आहोत की आधी काय होतं आणि नंतर काय झालेलं आहे. पण एका वाक्यामध्ये ट्रम्प आज काय करता आहेत याचं वर्णन करायचं असेल ते सुरुवातीलाच मला करावं असं वाटतं. हे म्हणजे कसं आहे माहितीये का, आधीच मरकट, त्यात मद्याचा पेला आणि त्यातूनही वृश्चिक दंश. म्हणजे आधीच माकड आहे
त्याच्या हातात मद्याचा पेलाही दिलेला आहे आणि त्याला विंचूही चावलेला आहे. त्यावेळी तो जसा थैथयाट करेल तसा थैथयाट प्रेसिडेंट ट्रम्प करतायत असा माझा समज आहे. आणि त्याचा सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेवर अतिशय विपरीत परिणाम होणार आहे आणि त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. बरोबर. आता तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे. तुम्ही अगदी बरोबर सांगितलं की ट्रम्प यांनी जरी सांगितलं असलं की हा अमेरिकेसाठी एक प्रकारे नवीन स्वातंत्र्य दिन आहे, 2 एप्रिल आणि हे सगळं बदलणार आहे. तर ते बघूयात आपण त्याचं काय होणार आहे. हो, हो. पण आपल्याला आधी बघायला लागेल की काय रचना होती, आर्थिक घडी होती ट्रम्प यांच्या पूर्वी. हां. तर आपण तिथून सुरुवात करूयात. दुसरं महायुद्ध 1939 साली चालू झालं आणि 1945 साली संपलं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगातले सगळे राष्ट्र एकत्र आले पुढच्या भविष्याचा विचार करण्यासाठी आणि त्यातून खूप मंथन झालं आणि त्या मंथनातून फार महत्वाची रचना उभी राहिली. दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेला एक सगळ्यात महत्वाचा परिणाम म्हणजे दुसरं महायुद्ध होण्यापूर्वी इंग्लंडला ग्रेट ब्रिटन म्हणत असत. नंतर काही ते ग्रेट ब्रिटन उरलं नाही. म्हणजे ब्रिटन उरलं पण त्यातला ग्रेट निघून गेला. कारण त्यांची इतकी वाताहत झाली होती दुसऱ्या महायुद्धामध्ये आणि सगळ्याच युरोपियन देशांची वाताहत झाली होती आणि इकडे अमेरिका मात्र पूर्णपणे सुरक्षित होती. एक पर्ल हार्बर सोडला तर अमेरिकेच्या भूमीला एक धक्का सुद्धा लागला नाही. त्याचं कारण अर्थात अंतर होतं आणि तेवढी एवढ्या लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र नव्हती. त्यामुळे अमेरिका हा मोठा सुपर पॉवर म्हणून उदयाला आला. ग्रेट ब्रिटन मागे आला आणि अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा देश ठरला. त्यावेळी जगातल्या सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन जी रचना केली त्या रचनेचा एक भाग होता तो म्हणजे अमेरिकेचे जे चलन आहे US डॉलर, हे डॉलर याला खास दर्जा देण्यात आला. रिझर्व्ह करन्सी. रिझर्व्ह करन्सी कशा अर्थानं? तर कुठल्याही 2 देशांमध्ये, मी उदाहरण देताना नेहमी टिंबकटूचं उदाहरण देतो की भारताचा टिंबकटूशी जो व्यापार असेल तर त्याचे पैसे मोजमाप कसं करणार तुम्ही? ते आपल्याला टिंबकटूचे जर करन्सी दिली तर आपल्याला स्वीकारार्ह होणार नाही. आपण त्यांना रुपयामध्ये पेमेंट केलं तर त्यांना स्वीकारार्ह होणार नाही. मग अशा वेळी पेमेंट कोणत्या करन्सीमध्ये करायचं, कोणत्या चलनामध्ये करायचं? ते चलन म्हणजे US डॉलर. US डॉलर हॅज बिकम अ रिझर्व्ह करन्सी आणि आज तागायत ते तसंच आहे, रिझर्व्ह करन्सी. दुसरं फार महत्वाची योजना त्यांनी केली की 3 मोठ्या संस्थांची निर्मिती केली. एक इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, दुसरं जागतिक बँक, वर्ल्ड बँक आणि तिसरं त्यावेळी त्याला ते जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड अँड टॅरिफ म्हणायचे, गॅट करा. त्याचं 1995 साली रूपांतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये झालं, WTO. या 3 संस्थांची निर्मिती ही सगळ्यात मोठी देण होती त्या सगळ्या जे मंथन झालं त्याची. या संस्थांमध्ये फरक काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. IMF इज लाईक काय म्हणता येईल त्याला, इंटेन्सिव्ह केअर युनिट. म्हणजे एखादा देश गाळात फसला आणि त्यांच्याकडे आयात करायला पैसेच उरलेले नाहीत. फॉरेन एक्सचेंजची त्यांची गंगाजळी आटून गेलेली आहे. म्हणजे त्यांनी आयात जास्त केली आणि निर्यात मात्र कमी केली. प्रत्येक देशाकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असतं, भारताकडे असतं, सगळ्यांकडे आहे. ते कशासाठी असतं? ते पेमेंट करण्यासाठी की आपण इतर देशांकडून जे विकत घेणार, आयात करणार त्याचं पेमेंट करण्यासाठी. म्हणून फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असतात आणि ते डॉलरमध्ये असतात. आता नंतर काहीतरी करन्सीज ऍड झालेल्या आहेत पण डॉलरचं स्थान अबाधित आहे. तर त्यावेळी IMF हे इंटरनॅशनल काय म्हणतात त्याला, IMF वॉज रिअली लाईक इंटेन्सिव्ह केअर युनिट, ICU. म्हणजे ज्यावेळी निर्वाणीची वेळ येते देशावरती, काहीच करायची सोय नाही, तुमच्याकडे पैसेच उरलेले. 1991 साली आपल्यावर जी वेळ आली होती काहीच पैसे उरले नव्हते. परकीय चलन जर आपल्याकडे संपलं तर मग तेल आयात कसं करणार? तेल जर आयात करता आलं नाही तुम्हाला तर सगळे उद्योग ठप्प होणार आणि त्यातून प्रचंड अनएम्प्लॉयमेंट तयार होईल. त्यामुळे सगळ्या मध्यवर्ती बँकांची बँक म्हणजे IMF. मग ते जाऊन साकडं घालणार. म्हणजे देशातल्या बँका अशा वेळी साकडं घालतात रिझर्व्ह बँकेला आणि ती आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे.
जगाच्या सगळ्या मध्यवर्ती बँका IMF ला साकडं घालतात की आता आम्ही थकलो, आता आता आम्हाला निर्वाणीची वेळ आलेली आहे, तर तुम्ही आम्हाला मदत पेशंट द्या. व्हेंटिलेटरवरती त्याला आता ICU मध्येच ठेवायला पाहिजे. ICU मध्ये ठेवायला पाहिजे. तुम्ही तसं स्वतःहून जाता. स्वतःहून मग त्याच्याबद्दल बराच प्रवाद आहेत की ते नको त्या अटी घालतात. बरोबर. पण तू हे पहा, अशी वेळच येऊ देता कामा नये की आपल्याला IMF कडे जावं लागेल. आणि जावं लागलं तर मात्र त्यांचं औषध असेल ते किती कडू असलं तरी घ्यावं लागेल. बरोबर. हा साधा हिशोब आहे. दुसरी संस्था वर्ल्ड बँक. हो. वर्ल्ड बँक ही दूर पल्ल्याचे कर्ज देते. म्हणजे झोपडपट्ट्यांच्या सुधारण्याचा कार्यक्रम असेल, रस्ते बांधण्याचा कार्यक्रम असेल, परंतु जनकल्याणाची जी कामं आहेत त्याला अत्यंत कमी दराने कर्ज देते. हं. हा वर्ल्ड बँकेचा रोल आहे. दीर्घ मुदतीचं कर्ज. खूप 0.5%, 1% या अशा नॉमिनल दराने ती कर्ज देतात. तिसरी संस्था गॅट, जिचं WTO मध्ये रूपांतर झालंय, ती ट्रेड डिस्प्यूट अथॉरिटी आहे. म्हणजे ज्यावेळी दोन देशांमध्ये परदेशी व्यापाराच्या निमित्तानं ज्यावेळी मतभेद निर्माण होतात, बरोबर. मग ते मतभेद निराकरण करण्याचं काम करायला कोणती संस्था आहे, तर ती आहे WTO. ह्या 3 संस्था फार महत्वाच्या आहेत. या तिन्ही संस्थांना सुरुवातीला काय झालं होतं, रशिया आणि चायना या दोन्ही देशांनी बहिष्कार टाकला. तिन्ही संस्थांवरती बहिष्कार टाकला की आम्हाला नकोच, कारण याच्यात अमेरिकेचं प्राबल्य फार वाढलेलं आहे. आणि त्यावेळी अमेरिका आणि रशिया एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले होते. जरी युद्धात बरोबर लढले तरी त्यांचे संबंध नेहमीच असे कडवट राहिलेले होते, तर तणावपूर्ण होते. तर त्यांनी पाहिलं की रशियात अमेरिकेचं प्राबल्य फार वाढतंय. अमेरिका म्हणेल ती पूर्व दिशा. त्यावेळी इतर टेक्निकल गोष्ट मी सांगत नाही, परंतु अमेरिका म्हणेल ती पूर्व दिशा असं होतं. अमेरिकेने डॉमिनेट केलं म्हणून चीन आणि रशिया सोडून गेले इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. 15-20 वर्षानंतर रशिया परत आला, चीनही परत आला, कारण त्यांनी याचे ॲडव्हान्टेजेस पाहिले. त्यामुळे झक मारून ते आले परत. WTO साठी चीनने 16 वेळा अर्ज केला होता आणि तो रिजेक्ट केला जात होता. तो शेवटी अप्रूव्ह झाला आणि आता ते दोन्ही संस्थांमध्ये चीन आणि अमेरिका ही दोन्ही प्रभावी काम करतात. तर याचं फंडिंग कोण करतं? याचं फंडिंग करणारी सगळ्यात मोठा देश म्हणजे अमेरिका. आणि तुम्ही त्यांचं फंडिंग जसं कराल त्या प्रमाणात तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो. तर त्याला IMF मध्ये कोटा सिस्टम म्हणतात, वर्ल्ड बँकेमध्येही कोटा सिस्टम म्हणतात. अमेरिकेचा शेअर जास्तीत जास्त आहे. 16% शेअर अमेरिकेचा आहे. आपला 3-4% सुद्धा आहे असं मला वाटत नाही. तो कमी कमी झालेला आहे. त्याचे वेगळे ते परिमाण तिकडे आपल्याला जायचं कारण नाही. पण अमेरिकेचं फंडिंग मुख्यत्वे करून आहे जास्तीत जास्त. चीनचंही आहे आणि त्याबद्दल अमेरिकेच्या बोर्डावर चीनला जागा आहे, अमेरिकेच्या बोर्डावर अमेरिकेला जागा आहे. ते जे IMFचं बोर्ड आहे त्याच्यावरती. आणि भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि भूतान या 4 देशांचे मिळून एक प्रतिनिधी तिथे असतो. त्यात ते काम मी केलेलं आहे एकेकाळी. 1998 ते 2002 इंडियन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये मी मुख्य सल्लागार म्हणून काम केलेलं आहे. आणि तो भारतीयच असतो, कारण या 4 देशांमध्ये आपण जरा मोठे आहोत म्हणून. तर अशी ही रचना आहे. आणि त्यावेळी फिक्स्ड एक्सचेंज रेटची रचना करण्यात आली की प्रत्येक देशाने सांगायचं की आमचं जे चलन आहे त्याचे इक्विव्हॅलंट गोल्ड पॉइंट्स किती आहेत आणि त्या गोल्ड पॉइंट्सवरनं आपलं ठरणार, देशातले एक्सचेंज रेट ठरणार. आणि ते झाले म्हणजे ते फिक्स राहणार. म्हणजे आता समजा ब्रिटनने सांगितलं की आमचे गोल्ड पॉइंट आहेत इक्विव्हॅलंट, एका युनिटचे गोल्ड पॉइंट 40 आहेत. आणि भारताने सांगितलं की आमच्या एका युनिटचे गोल्ड पॉइंट 4 आहेत. मग 1 पाऊंड हा 10 रुपयाच्या बरोबरचा होणार. आलं लक्षात तुमच्या? जो रेशो त्यांनी सांगितला त्याप्रमाणे. आणि मग हा जो एक्सचेंज रेट ठरलेला आहे, 1 पाऊंड मागे 10 रुपये, 40 डिवायडेड बाय 4, 10 रुपये हा जो रेट ठरलेला आहे, तो रेट बदलता कामा नये. फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टम होती. आता इथे फिक्स्ड एक्सचेंज रेट सिस्टम ती जर बदलायचं असेल तर IMFची परवानगी घेतल्याशिवाय ती बदलता येत नाही, अशी ती सिस्टम होती. आणि अमेरिकेचा तो रोल होताच रिझर्व्ह करन्सीचा. असं सगळं चाललं असताना काय झालं की अमेरिकेच्या फोर्ट नॉक्समध्ये जिथे सोनं ठेवण्यात येतं
ते सोनं बाय द वे अमेरिकेकडे स्वतःचं सोनं आहे, पण जगातल्या अनेक देशांनी आपलं सोनं तिकडे ठेवलेलं आहे. कारण अमेरिका हा सगळ्यात सेफ सुरक्षित देश समजला जातो. आता रशियाने सोनं काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे, चीनने सुरुवात केली आहे, भारताने 2 वर्षापूर्वीच काही प्रमाणात सुरुवात केलेली आहे. वा. हा सर्वात देश सुरक्षित म्हणून ठेवलेला आहे सोनं. सेफ डिपॉझिट लॉकर. जर्मनीने मोठ्या प्रमाणावर गेल्या आठवड्यात सोनं काढून घेतलं, मोठ्या प्रमाणावर. पण आपण तिकडे येणार आहोत नंतर नंतर. आपण तिकडे. तर मुद्दा काय आहे की फोर्ट नॉक्स मध्ये असलेलं सोनं त्याचं वाढण्याचं प्रमाण आणि अमेरिकेच्या व्यापारामध्ये आलेल्या तुटीचं प्रमाण हे वाढत 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 गेलं. 1945 पासून 1955 पर्यंत ते खूप वाढलं. म्हणजे काय झालं की अमेरिका ज्या प्रमाणात निर्यात करत होतं त्यापेक्षा ते जास्त आयात करत होतं. त्याच्यामुळे अमेरिकेतले डॉलर परदेशी गेले ते भुगतान करण्यासाठी, पेमेंट करण्यासाठी. तुम्ही जर आयात कमी केलं आणि आयात जास्त केलं आणि निर्यात कमी केलं तर तुमच्याकडे फॉरेन एक्सचेंज तुम्हाला द्यावे लागतात. अमेरिका त्यांचे डॉलर देणार. जर्मनी आणि जपान यांनी झपाट्याने रिकव्हरी केली सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आणि त्यांच्याकडे डॉलर जमायला लागले. आणि 1957-58 पासून पुढे काय झालं की अमेरिकेची आर्थिक परिस्थिती जेवढी चांगली पूर्वी होती, दुसरं महायुद्ध संपलं त्यावेळी, तेवढी ती चांगली उरली नाही आणि त्यांना ती जाणीव व्हायला लागली. त्यामुळे अमेरिका अस्वस्थ असतानाच जर्मनी आणि जपान यांना असं वाटायला लागलं की अरे आपल्याला गॅरंटी पाहिजे. ही गॅरंटी देण्यात आली होती की तुम्ही आमचे डॉलर घेता आहात रिझर्व्ह करन्सी म्हणून. जर तुम्हाला ते नको असतील तर आम्हाला डॉलर्स परत द्या, आम्ही तुम्हाला अमुक दराने ते गोल्डमध्ये परावर्तित करून देऊ. एवढी हमी असल्यावर मग लोकांना काही प्रॉब्लेमच नव्हता. सगळ्या देशांनी भरभरून डॉलर कमावले अमेरिकेला निर्यात करून. परंतु एक वेळ ज्यावेळी अशी आली ज्यावेळी अमेरिकेत असलेलं सोनं पुरेसं आहे का असा प्रश्न ज्यावेळी उपस्थित व्हायला लागला त्यावेळी चलबिचल सुरू झाली. आणि दुर्दैवानं जे अघटित म्हणता येईल असं घडलं तो दिवस होता 15 ऑगस्ट 1972. 1971. 15 ऑगस्ट 1971 म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन 71 सालचा. त्या दिवशी त्यावेळी ते रिचर्ड निक्सन प्रेसिडेंट होते. त्यांनी घोषणा केली की आम्ही यानंतर तुमच्याकडे असलेले आमचे डॉलर सोन्यामध्ये रूपांतरित करून द्यायला बांधलेले नाही. काय तुम्हाला करायचंय ते करा. म्हणजे हे अत्यंत बेमुरवतखोर आणि अत्यंत कठोर असा उपाय त्यांनी योजला होता. त्यांच्या इन्स्टेबिलिटीमुळे किंवा त्यांच्या चुकीच्या अर्थकारणामुळे. परंतु जगाला सगळे परिणाम भोगावे लागले. परंतु त्यावेळी सुद्धा जगाचं परसेप्शन असं होतं की अमेरिका इतका सॉलिड देश आहे की हा नुसता कागदाचा कप्ता नाही आहे. डॉलरला काहीतरी हिंमत आहे. आणि म्हणून लोकांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही सोनं देत नाही ना, दिस इज ॲज गुड ॲज गोल्ड. आणि लोकांनी चालूच ठेवलं. मात्र त्यावेळी मग काही नवीन करन्सीज ॲड झाला, पाऊंड ॲड झाला, नंतर काही काळानंतर युरो ॲड झाला. परंतु जास्त करून अजूनही ते गोल्ड आपलं डॉलरमध्येच चालू आहे. जगातला खूप मोठा व्यापार हा डॉलरमध्येच डिनॉमिनेट केला जातो. ही आजची परिस्थिती आहे. ही सगळी घडी जी आहे ही घडी, हे चित्र, हे ट्रम्प महाशय अध्यक्ष होण्यापूर्वीचं हे चित्र आहे. सर जसं तुम्ही सांगितलं की निक्सन यांनी तो धक्का दिला आणि बेमुरवतखोरपणा हा शब्द वापरला. आता आपल्याला ट्रम्प यांच्या रूपाने तेच दिसते. म्हणजे एक पार्ट 2 निक्सन 2 म्हणता येईल. तर बिघडवून वाढवलेली आवृत्ती आपण सुधारित आवृत्ती. तर ट्रम्प यांनी नेमकं आता काय केलंय आणि ते जे म्हणतायत की अमेरिका फर्स्ट, मेक अमेरिका ग्रेट अगेन, त्यांची निवडणुकीचीच घोषणा ती होती. तर हे काय आहे हे समजावून सांगा की त्यांनी असं का केलंय. मग जसं तुम्ही म्हणता की ग्रेट ब्रिटनचा जसा ग्रेटनेस लयाला गेला होता तसा तो ग्रेटनेस अमेरिकेचा गेला, तो त्यांना परत मिळवायचा आहे. कारण ते सारखं टाव फोडतायत की आम्हाला लुटलंय सगळ्यांनी, अगदी बरोबर, आम्ही हे करतोय. म्हणजे त्यातून आपले अगदी म्हणजे भारत पण सुटलेलं नाहीये. त्याकडे आपण येऊयात, त्याला कसं उत्तर देते चीन. पण ही घोषणा जी आहे याच्याकडे तुम्ही कसं बघताय? फार महत्वाचा प्रश्न आहे हा. हे बघा, ट्रम्प यांनी निवडणूक होण्यापूर्वीच घोषणा दिली होती की ही वॉन्ट्स टू मेक अमेरिका ग्रेट अगेन.
म्हणजे अमेरिकेचा ग्रेटनेस मधल्या काळामध्ये खालावला होता हे त्यांनी मान्य केलं आणि तो दोष अर्थातच डेमोक्रॅट्सवरती होते. टाकला होता की त्यांच्या कार्यशून्यतेमुळे हो. देश आता रसातळाला गेलेला आहे आणि मी तो वर काढणार आहे आणि तो अमेरिकेला मी पूर्वीचं वैभव प्राप्त करून देणार आहे. आणि हे अमेरिकन लोकांना फार अपिलिंग झालं आणि बहुमताने ते निवडून आले, ट्रम्प निवडून आले. त्यांची पहिली गोष्ट त्यांनी केली म्हणजे टॅरिफ. तर टॅरिफ बद्दल आपण पहिल्यांदा बोलूया, नंतर 2-3 वेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण टॅरिफ सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं टॅरिफ हा फार सुंदर शब्द आहे. त्यांनी सुरुवातीला काय म्हटलं की जगाने आम्हाला लुटलेलं आहे, अखंडपणे लुटलेलं आहे. वास्तविकता अशी आहे की अमेरिका ही अमेरिका हॅज बीन लिव्हिंग बियॉन्ड इट्स मीन्स. म्हणजे आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया नतीजा ठणठण गोपाल हे अमेरिकेचं खरं म्हणजे झालेलं आहे. परंतु ते मान्य न करता जगातल्या सगळ्या लोकांनी, मित्रपक्ष आणि इतर सगळ्यांनीच आम्हाला लुटलेलं आहे अशी हकाटी पिटायला सुरुवात केली यांनी. आणि त्यांनी सांगितलं पहिला उपाय काय, तर एक 10% ड्युटी सगळ्यांवरती लावली, जी अजूनही आहे, सगळ्यांवर लावली. आणि नंतर त्यांनी सांगितले आमच्यावर तुम्ही ड्युटी लावाल ना तेवढीच ड्युटी आम्ही तुमच्यावर लावणार, जशाच तसे. आणि हे कारण काय, त्याच्यामुळे काय होईल, त्यांचं काय म्हणणं की अमेरिकन उद्योग जे आहेत ते बाहेर गेलेले आहेत, ते उद्योग सगळे परत येतील, कारण एवढी ड्युटी लावल्यानंतर हे परवडणारच नाही त्यांना. मग ते अमेरिकेतच आपण तयार करू आणि त्यासाठी अमेरिकन कंपन्या जे बाहेर जाऊन करतायत किंवा इतर कंपन्या जे बाहेर करतायत आणि अमेरिकेला विकतायत त्या सगळ्या अमेरिकेमध्ये येतील. म्हणजे अमेरिकेत असलेल्या लोकांचे जॉब प्रोटेक्ट होतील आणि उलट अमेरिकेला म्हणजे ग्रेटनेसच्या दिशेने वाटचाल चालू होईल. हा अत्यंत ज्याला नाही म्हणता येईल अशी ही श्रद्धा आहे. आणि हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे की अशा प्रकारचा बेनिफिट हा निव्वळ तात्पुरता असतो, हा चिरस्थायी होऊ शकत नाही. हा भ्रमाचा भोपळा आहे, भ्रमाचा भोपळा आहे, तो आता फुटतो आहे किंवा फुटणार आहे. म्हणजे पहा की सगळ्यांनाच हे वाटतं की हो बरोबर आहे, ट्रम्प करतात ते बरोबर आहे, आपले जॉब राहिले पाहिजेत. आणि काय आपण भरमसाठ पैसे देतो लोकांना आणि काय चाललेलं आहे, आमच्याकडनं असे एवढे पैसे घेत, आम्हीच तयार करू आणि आपलेच वर्कर तयार करतील, अशी ती वल्गना त्यांनी केली. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की काही काळपर्यंत हे चालू शकतं बरं का, काही काळपर्यंत. नंतर काय होतं की तुमच्याकडे इनोव्हेशन आणि कॉम्पिटिटिव्ह इफिशियन्सी म्हणजे नवीन नवीन गोष्टी करण्याची क्षमता आणि स्पर्धात्मक गुणवत्ता याला वावत राहत नाही. म्हणजे उदाहरणार्थ, कारण हे पहा, सरकारी सवलतींचा एकदा फायदा घेतला ना तुम्ही, ते पांगुळ गाडा घेतला की ते बाळ मोठं झालं ना तरी तो पांगुळ गाडा सोडत नाही. आता आपल्याकडे तुम्ही विचार करा, ज्यावेळी क्लोज इकॉनॉमी होती त्यावेळी फियाट आणि अँबॅसेडर गाड्या होत्या. त्या 1991 पर्यंत इंजिन जे वापरत होते ते 1955 सालचं इंजिन वापरत होता. त्यात इम्प्रूव्हमेंट करायची त्यांना काही गरजच भासली नाही, कारण मार्केट लोक पैसे ऑन मनी देऊन लाईन मध्ये जम्प करत होते. इतकी वाईट परिस्थिती. त्यामुळे काय होते, तुमच्या वस्तूंची गुणवत्ता खालावते, फार महत्वाचं आहे, गुणवत्ता खालावते, तुमची नवीन काही करण्याची क्षमता ही मारली जाते. काही तुम्हाला आयतं मार्केट आहेच ना, आहे ते विकायचं आणि समाधान मानायचं. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ठामपणे उभं राहून चांगल्या गुणाचा माल विकता येईल हे करण्याची क्षमता तुमची नष्ट होते. त्यामुळे तुम्हाला एक्सपोर्ट जे करायचे ते घ्यायला कोणी राहतच नाही. आणि तुम्ही इम्पोर्ट जरी नाही केलं तरी एकंदरीत मालाची गुणवत्ता इतकी बिघडते. आणि एक वेळ अशी येते की लोक खर्च करायचं थांबवतात. मग नवीन माल तयार होत नाहीये, गुणवत्ता चांगली नाहीये, मग लोक खर्च करण्याचं काम कमी केलं. लोकांनी खर्च करण्याचं काम कमी केलं की मग देशांतर्गत जी इन्व्हेस्टमेंट होत असते, गुंतवणूक, शेअर मार्केट बद्दल मी बोलत नाहीये, गुंतवणूक म्हणजे उत्पादनामध्ये गुंतवणूक, ती कमी होते आणि मग हे रिसेशनकडे जातं. आणि तुम्ही परदेशातून ज्यावेळी आयात करता ते जर हेवी ड्युटी लावल्या तर त्या ड्युटी कोण पे करतं? त्यांना पे करावं लागत नाहीये, तुम्ही पे करावे लागणार, ते कन्झ्युमर पे करणार. ते त्यामुळे इन्फ्लेशन वाढणार खूप, म्हणजे प्रोडक्शन कमी होणार
आणि ज्या प्रमाणात तुम्ही आयात करणार, मर्यादित आयात जी करणार, ते खूप उंचावलेल्या प्राइसेसमध्ये, त्यामुळे इन्फ्लेशन वाढणार, म्हणजे महागाई वाढणार, उत्पादन कमी होणार, यालाच ते जागतिक मंदी किंवा रिसेशन म्हणतात. करेक्ट. आणि हे रिसेशन आणखी झालं तर ते डिप्रेशनमध्ये जातं. पण हे सगळी भीती व्यक्त करतात एक्सपर्ट. 65% शक्यता या वर्षी रिसेशन होण्याची आहे. या वर्षी 2025 मध्ये 65% प्रॉबॅबिलिटी इज देअर. ही सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी बदललेली आहे की पूर्वी 25% म्हणत होते, ते वाढत वाढत जाऊन आता कालचा नंबर आहे 65%. तो उद्या कदाचित 75% होईल. त्यामुळे ट्रम्पना त्यांचा करण्याचा उद्देश कदाचित खरा असू शकेल, परंतु तो चूक आहे आणि त्यातून अमेरिकन लोकांचं नुकसान होणार आहे. आणि अमेरिकन लोकांना हे कळायला लागलेलं आहे. किमती त्यांना, साधी अंडी जी आता इस्टर होताना, त्या अंड्यांच्या किमती लोकांना परवडण्याच्या 10 पटीने वाढलेल्या आहेत. आणि लोकांना हे काय आहे. पण ट्रम्पना सुद्धा थोडंसं कळायला लागलंय, कारण ज्या दिवशी त्यांनी घोषणा केली त्याच्या लगेचच त्यांना स्थगिती द्यावी लागली. फक्त चीनवरती त्यांनी ड्युटी वाढवली, चीनला एकटं पाडलं त्यांनी. परंतु भारतासहित सगळ्यांना, जे मग म्हटलं की एक युद्धविराम व्यापार युद्धाला 90 दिवसांचा द्यावा लागला. ते कदाचित मान्य करतात. त्यांना सुद्धा कुठंतरी कुणकुण लागली, ते मान्य नाही करणार. नाही, मान्य तर नाहीच करणार. कुणकुण लागली म्हणण्यापेक्षा काय झालेलं आहे, मला असं वाटतं की आधी ते म्हणत होते की याचा मार्केटवरती परिणाम होणारच नाही, पण मार्केट तर कोसळलेलं आहे. नंतर ते म्हणायला लागले की हा तात्पुरता परिणाम आहे. तेही खरं नाही, कारण मार्केट सातत्यानं कोसळतच आहे. आणि मग हळूहळू काय झालेलं आहे, रिपब्लिकन पक्षाला, त्यांच्या स्वतःच्या पक्षाला सुद्धा पुढच्या 1.5 वर्षामध्ये मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायचं आहे. आणि लोक आता उठाव करायला लागलेले आहेत. देशभरामध्ये आंदोलनं चाललेली आहेत की हे बंद झालं पाहिजे, काय चाललेलं आहे तुमचं. आणि त्यांनी एका फटक्यामध्ये सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना काढून टाकलेले आहेत. म्हणजे जी मदत ते देशाला, तो दुसरा भाग आहे की अमेरिका इतरांना जी मदत करत होते, ते सगळे एज्युकेशनचं डिपार्टमेंट बंद करून टाकलेलं आहे त्यांनी. सगळे डिपार्टमेंट बंद करून म्हणजे बरेच महत्वाचे बंद करून टाकलेले आहेत. आणि हे का, तर पैसे वाचवण्यासाठी. आणि पैसे वाचवायचे का, त्याच्याकडे मी नंतर येणार आहे. ते मोठ्या उद्योजकांना देण्यासाठी आहे, सवलती देण्यासाठी. पण तो वेगळा मुद्दा आहे, मी त्याकडे येईन नंतर. तर इथे ट्रम्पच्या लक्षात यायला लागलं आणि हे प्रेशर बिल्डअप व्हायला लागलेलं आहे, आंदोलनं व्हायला लागलेली आहेत. कदाचित एक शक्यता अशी असू शकते की ट्रम्प हा अत्यंत क्लेवर बिझनेसमॅन आहे. ही इज नथिंग बट बिझनेसमॅन, नथिंग बट बिझनेसमॅन. स्वतःपुरता, देश नंतर स्वतःपुरता. तो पर्सनल डील या सगळ्यांमध्ये करत असतो. आता या मस्कने नाही का, या प्रोसेसमध्ये स्वतःचं भलं करून घेतलेलं आहे. आणि भारताने झक मारून गपचूप आपण F-35 त्यांच्याकडे विकत घेतलेले आहे. हार्ले डेव्हिडसन डेव्हिडसनची ड्यूट कमी केली. आणि नाही, F-35 घ्यायला म्हणजे मान्य करावं लागलेलं आहे. आणि त्या मस्कचं स्टारलिंक आहे, 1 महिन्यामध्ये भारतामध्ये येते. 2-3 महिन्यामध्ये भारतामध्ये टेस्ला धावताना तुम्हाला दिसतील. हे सगळं एकतर्फी चाललेलं आहे. म्हणजे एक पॉसिबिलिटी काय असू शकते, त्यांनी 90 दिवसाचा पॉज घेतला. त्यांना खरं म्हणजे करायचंच नव्हतं, त्यांना झटका द्यायचा होता आणि हादरवून सोडायचं होतं, घाबरवून सोडायचं होतं. म्हणजे लोक येतील आणि मग ॲग्रीमेंट करतील, जे ॲग्रीमेंट अमेरिकेला अनुकूल असतील. अशा प्रकारचे हे असू शकते, ही स्ट्रॅटेजी असू शकते. किंवा ही त्यांना जाणीव करून देण्यात आली की आपण आता हा मागे येण्याचा चांगला मार्ग आहे. मग हे 90 दिवसाची स्थगिती त्यांनी दिली. 90 दिवसानंतर काय होणार कोणालाही माहिती नाही. या 90 दिवसामध्ये प्रत्येक देशाबरोबर ॲग्रीमेंट चाललेले आहेत, म्हणजे निगोसिएशन चाललेले आहेत. आणि ते निगोसिएशन अमेरिकेला फेवरेबल असणारी शंकाच नाही. भारताच्या बाबतीत तर आपण खरं म्हणजे ना पूर्णपणे शरणागती पत्करलेली मला तरी दिसते आहे. पण आपण त्यांनी सांगितलं सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. आणि मोदी पण म्हणतात की मेक इंडिया ग्रेट अगेन, मग मागा आणि बेगा आणि मायगा, ते घोषणाच आहेत त्या. पण आता इथे तुम्ही पहा, नाही आपले लोक हुशारीने काम करतायत, ते चांगलं डील करून घेतील, आपल्या फायद्याचं डील करून घेतील. परंतु पुढे काय होईल या डील्स बद्दल हे आपल्याला सांगतात येणार. 90 दिवसामध्ये जर ट्रम्प यांच्या मनासारखं झालं नाही तर परत ते ट्रम्प लावणार का, हा कळीचा मुद्दा आहे. पण तो 90 दिवस थांबू शकतो. या 90 दिवसामध्ये ट्रम्प आपल्याला पाहिजे त्या गोष्टी साध्य करून घेण्याची शक्यता चांगली आहे. बरोबर. परंतु
चीनच्या बाबतीत त्यांनी सर, काहीच पण केलं नाही. चीनकडे जाण्यापूर्वी हो, चीन तुम्ही हां, मला हां, भारतात sure, तुम्ही sure. जे मगाशी फार महत्वाचं वाक्य वापरलं की शरणागती पत्करले तुम्ही शब्द वापरले असं दिसतं आहे. दिसतंय, पण काही लोक म्हणतात की संधी आहे या संकटामध्ये. नाही, मी त्याकडे येतो तर नंतर. हे थोडं सांगा, कारण संधी ही दोन संधी टोकाची मत आहेत की संधी अमेरिकेबरोबर नाहीये. हं. हे पहा, संधी तिकडे मी तुमच्या ओके. फक्त ही आयडिया मांडून ठेवतो. बरोबर. अमेरिका यातून एकटी पडायला लागलेली आहे हम्म. आणि जगाची जी रचना आपण मगाशी चर्चा केली तिच्यामध्ये घुसळण होते आहे, ती हं. पुनर्रचना होते आहे आपोआपच. हो. हे कसं असतं माहितीये का, पाण्याच्या प्रवाहासारखं असतं. तुम्ही हं. थांबवलं म्हणून तो प्रवाह थांबत नाही, तो मार्ग दुसरीकडून काढणार. हो. त्यामुळे काय होतं आहे, या प्रोसेसमध्ये जर आडमुठेपणा ट्रम्पने कायम ठेवला तर व्यापाराची घडी नव्याने बसलेली असेल आणि हां. नव्याने बसलेल्या घडीमध्ये आपल्याला वेगळ्या ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध म्हणजे जे होतील. आता सुचवलं जातं की युरोपामध्ये तुम्ही मित्र शोधा. युरोप नाही युरोप नवीन मित्र शोधा अमेरिका सोडून. यूचे लोक आपल्याकडे येऊन गेले ना. त्या अर्थाने यूचे लोक संधी असते चीनला म्हणतात. येऊन गेले ना आणि चीनने हो. स्वतः अख्ख्या आशियामध्ये चीनचे सुरू प्रमुख केलं. जाऊन आले Correct. आणि सगळीकडे भारताला ते काय म्हणतात माहितीये ना, की नवीन एशियन फॅमिली. हो, अरे हो. आतापर्यंत लूटमार करणारे तुम्ही अजिबात विश्वास न ठेवता जोगे लोक तुम्ही आहात बरोबर. आणि आता म्हणतात की आपण सगळी एकच फॅमिली Yes, आहोत, correct. कारण तुमच्यावर 245% ड्युटी लावली. सर, मला तेच यायचं, म्हणजे दोन याच्यामध्ये मुद्दे आहेत. नाही, पण याच्यातही आपल्याला हां. फायदा काढता येईल. हां, काढता फायदा बरोबर. काढता येणे शक्य आहे. शक्य आहे. आपल्याला हवा तो फायदा काढता येणे शक्य आहे. हं. पण त्यात अमेरिका, हे पहा, भारत असा एकमेव देश असेल ज्याची अमेरिकेबरोबर आणि रशियाबरोबर या दोघांबरोबर स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट आहे. हं. स्ट्रॅटेजिक ॲग्रीमेंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर. त्यामुळे अमेरिकेने जर सांगितलं तुम्ही रशियाकडून ऑइल घेऊ नका, तर आपण काय करणार आहोत? तसं सुचवलंच आहे आता इनडायरेक्टली. एक्झॅक्ट तसं होणार. होणार. हो. त्यामुळे आपल्याला फार नाजूक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे. आपण दोघांचेही मित्र आहोत, दोघांचे. तसा आपला दावा आहे. आपण दोघांचे, कारण आपली संख्या हो. इतकी, हे पहा, तिथे व्यक्तीला महत्व नाहीये. बरेच हं. लोकांना असं वाटतं की यांच्यामुळे हो, होते हो, त्यांच्यामुळे, हो. तसं नाहीये. नाही. अरे 144 कोटी लोकांचा देश आहे. एवढं मोठं मार्केट तुम्हाला कुठे मिळणार आहे? त्या मार्केटच्या आशेने इतर लोक तुमच्याकडे येणार आहेत. हं, हं. लेट्स नॉट फॉरगेट दॅट. Correct. आता हे बार्गेनिंग करण्याचं काम आपले लोक चांगलं करतायत असं माझा समज आहे. आहे. बरं. परंतु सुरुवातीचा जो समज आहे तो आपण पूर्णपणे त्यांना पाहिजे तसं करतो आहोत. करतो. हे बरोबर आहे. कदाचित असं असेल की त्यांना पाहिजे ते करून आपण नंतर आपल्याला हवं ते आपल्या पदरात पाडून घ्यायचं असा Correct. यांचा हे, पण याला उत्तर नाही. हे स्पष्ट बरोबर. व्हायला आणखी काही काळ जावा पण लागेल. तेच मला म्हणायचं की भारत त्या मानसिकतेमध्ये आहे का अमेरिकेला उत्तर देण्याच्या? नाही. मग काय करेल? अमेरिकेच्या विरुद्ध जायच्या मानसिकतेमध्ये भारत आहे असं मला मुळीच वाटत मग आपली स्ट्रॅटेजी काय असेल? नाही. आपली कुठले स्ट्रॅटेजी sectors? आहे ती, म्हणजे कोणते सेक्टर्स असतील ज्याच्यावरती याचा नाही, परिणाम आपली होणार? स्ट्रॅटेजी काय असेल, आपण जरा हो. उड्या मारतो, पुढे जातो बरं. आहोत. तिकडे जाणार आहोत आपण. ठीक. पण इथे एवढंच सांगून ठेवतो की आपली स्ट्रॅटेजी काय असेल की अमेरिकेशी जास्तीत जास्त चांगला करार करायचा आणि अमेरिकेला पर्याय गुपचूप शोधायचे. हो. ही आपली स्ट्रॅटेजी असणार आहे आणि ही स्ट्रॅटेजी आहे असं मला वाटतं. बरं. विच इज अ क्लेवर स्ट्रॅटेजी. Correct. म्हणजे अमेरिकेलाही दुखवायचं नाही, पण बरोबर. इतर आपले ऑप्शन्स ओपन करायचे. Correct. चायना बरोबर आपण करायला तयार आहोत Exactly. सर. म्हणजे आपली इब्रत राखून आणि त्यांच्यावर मर्यादित विश्वास ठेवून. बरोबर. कारण चायनीज लोक आपला एवढा मोठा एक्सपोर्ट कुठे पाठवणार? हं. अमेरिकेला जाणाऱ्या सगळ्या इम्पोर्टपैकी 16% इम्पोर्ट एकट्या चायनाचे असतात. बरोबर. ते कुठे नेऊन डम्प करणार? हं. दे विल स्टार्ट डम्पिंग इन इंडिया ॲट लो प्राइसेस No price. Correct. आणि हं. दॅट विल क्रिएट हॅवॉक हिअर. म्हणून आपल्याला त्यांच्याबरोबरही नीट डील करायचं केलं आहे. पाहिजे. म्हणजे मी काय म्हणतो आहे की वेगवेगळ्या संधी त्यामधून उपलब्ध होणार आहेत. बरोबर. त्याचा आपण कसा फायदा घेतो याच्यावरती बरंचसं अवलंबून आहे. बरोबर. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा बिफोर आय फॉरगेट सांगूनच हो. टाकतो. हे करण्यासाठी आपल्याला आपल्या आर्थिक सुधारणा घडवून आणणं आवश्यक आहे. हं. अजून सुद्धा आपली जी, ज्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात, हं. ती कमी झालेली असली, चांगली म्हणजे इम्प्रूव्ह हं. झालेली असली तरी अजून ती इतरांच्या पातळीवर गेलेली नाही. पुरेशी नाही. त्यामुळे चीनमधून बाहेर येणारे लोक, अमेरिकेमधून बाहेर येणारे लोक हे अमेरिकेतून पूर्वी चीन हं. चायना हं. +1 पॉलिसी म्हणत होते की हं. चीनमध्ये नकोसे झालं, चीन स्लो डाऊन करत आहे म्हणून हं. आपण बाहेर येऊ. बरोबर. ते भारतात नाही येता व्हिएतनामला गेले, ते भारतात नाही येता बांगलादेशला गेले, हे आहे. आत्ताचं सत्तांतर होण्याच्या आधी ते थायलंडला गेले. आपल्याकडे नाही आले. का नाही आले? हं. कारण आपल्याकडे ईज ऑफ डुईंग बिझनेस तेवढ्या प्रमाणात सुधारलेली नाही. नाही. त्यामुळे अंतर्गत सुधारणा आपण करणं अत्यंत आवश्यक आहे की या ज्या अपॉर्च्युनिटीज नव्याने उपलब्ध होणार आहेत हं. हं. त्याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी आपल्याला ते करणं आवश्यक आहे. बरोबर. पण हा नंतरचा मुद्दा आहे. सर, चीनबाबत
थोडं असं दिसलं की चीनला याची कुणकुण होती, तयारी होती चीनची, असं म्हणता येईल का? म्हणजे ट्रम्प 1च्या वेळेस ते फार काय करू शकले नाहीत. पण ट्रम्प 2 आल्यानंतर हे तुम्ही म्हणाला की पहिल्या दिवशीपासून सुरू केलं. कुठेतरी चीनच्या हे डोक्यामध्ये होतं. म्हणजे चीन गाफील नव्हतं आणि त्यामुळेच ते आता प्रत्युत्तर देत आहे. जरी इतर देश भूमिका घेत नसले किंवा घेण्याच्या मनस्थितीत नसले तरी आणि झालं असं की अमेरिकेविरुद्ध चीन असे स्वरूप केले. त्यामुळे आता चीन आणि ट्रम्प. पहा, चीनला ही कल्पना होती आणि चीन हा एक देश आहे जो 25 वर्ष पुढचा विचार करणारा देश. अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की 25 वर्ष पुढचा विचार करतात आणि त्यांचं सगळं ठरलेलं आहे. आता हा धक्का आहे. काही प्रमाणात त्यांनी तो अपेक्षितही होता. त्यांचं ठरलेलं आहे. ते जशास तसं उत्तर देणार. आता तुम्ही पहा की ट्रम्प गेल्या आठवड्यापर्यंत म्हणत होते की चीनला सुद्धा यायचं आहे. हो. परंतु त्यांना कसं अप्रोच करावं कळत नाही. अरे तुम्ही काय कुठल्या जगात राहता? चीनला अप्रोच कसं करावं कळत नाही. चीनने काय काय केलेलं आहे, क्वाइटली भ्या 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 न करता क्वाइटली जे केलेलं आहे हे अमेरिकेला बाप जन्मात जमणार नाही. तर त्यामुळे त्यांना आश्चर्यच वाटलं. चीनने वाढवलं ड्युटी, ज्यांनी आणखी वाढवल्या, चीनने आणखी वाढवल्या. त्यामुळे 245% ड्युटी कराव्या लागल्या आणि मग ट्रम्प आपण आपल्या राहू दे ट्रम्पने फार अत्यंत वाईट शब्दांमध्ये या 70 देशांनी त्यांना हो, अप्रोच हो. केलेला आहे. बरोबर. 70 देश त्यांच्याबरोबर निगोसिएशन करतायत. करेक्ट, करेक्ट. तर त्यांनी असे उद्गार काढले आणि हे अत्यंत काय म्हणता येईल, अत्यंत उद्धट आणि अत्यंत बेजबाबदार आणि सौजन्याला सोडून म्हणजे याला काय भाषा याला आहे ती? शब्दच नाहीये. खरंच आहे. ते असं म्हणाले की 70 कंट्रीज आर लिकिंग माय ॲस. 70 कंट्रीज आर लिकिंग माय ॲस. बाय द वे भारतातलं एक आहे. आहे. चायनाने रिफ्यूज केलं. चायना म्हणाले अजिबात नाही, नाही. आम्ही माघार घेणार नाही. आणि चायनाने क्वाइटली जे काही सुरू केलेलं आहे आणि करतायत त्याचा शेवटी यांना कळलं की आता इथे कळीचा मुद्दा काय आहे माहितीये का? रेअर अर्थ. रेअर अर्थ आणि रेअर मिनरल जे आहे, जे सगळ्या अत्याधुनिक शस्त्रांमध्ये, सगळ्या अत्याधुनिक उपकरणांमध्ये रेअर अर्थ मटेरियल मेटल्स वापरले जातात. ते 16 एलिमेंट्स काहीतरी आहेत. जगात सगळ्यात जास्त ते कोणाकडे आहेत? ते आहेत चायनाकडे. दुसरा नंबर कोणाचा आहे? व्हेनेझुएलाचा आहे. तिसरा नंबर कोणाचा आहे? भारताचा आहे. आणि यामध्ये काय होत आहे की यांना खूप महत्व आलंय. जर चीनने आपलं रेअर अर्थ मटेरियल एक्सपोर्ट जर बंद केलं तर अमेरिकेतली सेमीकंडक्टरची चिप्स बनवण्याची सगळी जी यंत्रणा आहे ती सगळीच ठप्प होणार आहे. त्यामुळे तर टेक कंपनीला फार मोठा झटका जो मिळालेला आहे तो त्यामुळे मिळालेला आहे. चीनने हे ऑलरेडी बंद केलेलं आहे आणि ज्या ऑर्डर पाठवल्या होत्या त्या थांबवल्या आणि परत मागवल्या. हे सगळं क्वाइटली केलेलं आहे आणि त्याचा हे अस्त्र फार भारी आहे. तरी अजून एक मोठं अस्त्र आहे ते त्यांनी वापरलेलं नाही, ते वापरू शकतात. हे पहा, अमेरिका हा देश कशावर चालतो तुम्हाला माहिती आहे का? कोणाच्या पैशावर चालतो? चीनच्या आणि भारताच्या पैशावर चालतो. हे तुम्हाला खरं वाटेल का? चीन अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर तूट आहे अर्थसंकल्पाची. म्हणजे सरकारी खर्च हा सरकारी उत्पन्नापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय तूट आहे. व्यापारी तूट आहेच, पण अर्थसंकल्पीय तूट आहे. मग ही तूट भरून कशी काढणार? तूट ठेवून चालत नाही, ती भरून काढावी लागते. मग ती कशी भरून काढणार? चीन सारखे देश, त्यांच्याकडे जे फॉरेन एक्सचेंज जास्तीत जास्त आहे, जगातलं सगळ्यात जास्त फॉरेन एक्सचेंज चीनकडे आहे. त्याची गुंतवणूक कशामध्ये करतात? अमेरिकन ट्रेजरी बिल्स, अमेरिकन बॉन्ड्स, सरकारी बॉन्ड याच्यामध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे मला वाटतं 30-40% गुंतवणूक, एकंदरीत गुंतवणूक जी आहे त्याच्यापैकी 30-40% गुंतवणूक एकट्या चीनची आहे. आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आपण इथे घरामध्ये ठेवतो का रिझर्व्ह बँकेमध्ये? त्याची गुंतवणूक करतो. अहो, 0 कुपन असलेले बॉन्ड त्याच्यामध्ये सुद्धा कारण अमेरिका इज सो स्ट्रॉंग अशी जी भावना आणि भूमिका आहे त्यामुळे ठेवलेले आहेत तिथे. जर चीनने उद्या ते पैसे लिक्विडेट केले की आमचे बॉन्ड आम्हाला प्रीमॅच्युअर काढून घ्यायचे, नोबडी कॅन स्टॉप देम. आंतरराष्ट्रीय मार्केट्स खाली जातात आणि तिथे मग इंटरेस्ट रेट्स एवढे वाढतील. कारण काय? एवढा मोठा आपल्या बजेटचा
संस्था फायनान्स करणारा एवढा मोठा सोर्स जर दूर गेला, चीनच्या माध्यमातून बरोबर. जर दूर गेला, तर मग त्यांना पैसे उभे करावे लागतील ना. हो. मग पैसे उभे कुठून करणार? मग त्यासाठी तुम्हाला अधिक व्याजाने तयारी दाखवावी लागेल. बरोबर. आणि ट्रम्पचे तर प्लॅन्स मोठे मोठे, डिफेन्सचा खर्च कितीतरी शेकडो टक्क्याने वाढवण्याचा त्याचा प्लॅन आहे. त्याला पैसे आणणार कुठून? ते आणायला पैसे नाही आहेत. त्यामुळे बरीचशी अस्त्र चीनची अजून कायम आहेत. म्हणून चीन म्हणते की आम्ही परस्पर आदराच्या भूमिकेतूनच बोलू, आम्ही कुठलाही कॉम्प्रोमाइज करणार नाही, म्युच्युअल रिस्पेक्टच्या तत्वावरच आपलं ॲग्रीमेंट होऊ शकेल. आता काल ट्रम्प असं म्हणाले की चीन हॅज ॲग्रीड ऑन ॲग्रीमेंट आणि पुढच्या 1 महिन्याभरात ते ॲग्रीमेंट होईल. आता ते कसं होतं ते आपण पाहूया. कारण यांची बोलायची स्टाईल एक असते आणि आतून बॅक चॅनल ज्याला म्हणतात त्यातून देवाणघेवाण चालू असते. त्याला कधी यश येतं, कधी येत नाही. परंतु चीनने पब्लिक पॉस्चर आपलं ठेवलेलं आहे ना, ते कौतुकास्पद आहे की आम्ही शरणागती पत्करणार नाही. त्याचं एक काय झालेलं आहे, ट्रम्पने याबरोबरच इतर ज्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे फॉरेन एड म्हणून ज्या ज्या गोष्टी देण्यात येत होत्या त्या सगळ्या बंद करून टाकलेल्या आहेत. ज्या संस्था त्या काम करत होत्या त्या सगळ्या संस्था बंद करून टाकलेल्या आहेत. म्हणजे NIF जी फार मोठ्या संस्था आहेत या, किंवा USAID म्हणजे अमेरिकन युनायटेड स्टेट्स अमेरिकन एड फॉर डेव्हलपमेंट, ही जी फार मोठी इंटरनॅशनल एड फॉर डेव्हलपमेंट फार मोठी संस्था आहे. त्या संस्थेची जी मदत आपल्याला लस वगैरे करायच्या वेळी मदत कोणी केलेली आहे? त्यांनीच केलेली आहे. आपल्याकडच्या बऱ्याच गोष्टी, फॅमिली हेल्थ सर्वे, हे ते फायनान्स करत असतात. म्हणजे जगभरात आफ्रिकन देशांमध्ये विशेष करून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे अमेरिकेचं स्ट्रेंथ दिसते आणि वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे ते सगळं बंद केलं त्या याच्या नादाला लागून. एलॉन मस्कच्या नादाला लागून ते खर्च कमी करायचा म्हणून, आणि तो खर्च तेवढा कमी झालेला नाहीये, पण त्यांनी धडाधड बंद केलेत, कर्मचाऱ्यांना काढून टाकलेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हायली क्वालिफाईड कर्मचारी आता बँक शॉप, आपल्या कॉफी शॉपमध्ये काम करतायत. अशी परिस्थिती आलेली आहे. आणि याचा राग आता दिसायला लागलेला आहे लोकांमध्ये की आपण काय पाहत होतो, काय मागत होतो, काय आपल्याला अपेक्षा होती आणि काय होतं आहे. तुम्ही सगळं सांगता पुढं, बरोबर आहे. पण म्हणजे हे 2 बोके आहेत, अमेरिका आणि चीन, ज्याला आपण सुपर पॉवर महाशक्ती म्हणतो. 1 आणि 2 नंबरवरती आहेत ते. राईट. आपण आता 5 नंबरवरती आहोत. आपण खरं म्हणजे 3 नंबरवरतीच आहोत. तिसऱ्या नंबरवरती आपली जायची हे आहे. आहोत मी सांगेन तुम्हाला. एक्झॅक्टली. तर ह्या 2 बोक्यांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ असं म्हणतात. लाभ आहे, त्रास आहे, काय आहे नेमका? व्हेरी डिफिकल्ट टू से. इट डिपेंड्स ऑन आपण स्वतःला कसं पोझिशन करतो त्याच्यावर अवलंबून आहे. मला असं वाटतं की अमेरिकेबरोबर आपली जी स्ट्रॅटेजिक रिलेशन आहे ती ठेवली पाहिजे, ती ठेवायची. चीनवरती आंधळा विश्वास ठेवणं अयोग्य आहे. आपण आतापर्यंत अनेक वेळा ते फेस केलेलं आहे. चीन आता कॉम्प्रोमाइजिंगच्या मूडमध्ये आहे, परंतु ते कधी बदलतील याचा नेम नाही. आता त्यांच्या प्रेसिडेंटने स्टेटमेंट केलं होतं की लेट द एलिफंट अँड ड्रॅगन टँगो, म्हणजे आपला भारताचा एलिफंट आणि त्यांचा ड्रॅगन यांनी एकत्र यावं. हे सगळं आहे, हे नावाला आहे आणि ते परिस्थितीमुळे केलेलं आहे. याचं भान ठेवून सुद्धा आपल्याला व्यापार करता येणं शक्य आहे ना. तेच मला विचारायचं. भान ठेवून, याचं भान ठेवून करता येणं शक्य आहे. म्हणजे आर्थिक किमान आघाडीवरती भारत आणि चीन जवळची तुम्हाला शक्यता दिसते का? नक्कीच दिसते आहे, परंतु त्यासाठी आपल्याला अत्यंत जबाबदारीनं पावलं उचलावी लागतील. कारण तुम्ही पहा, तैवानचा घास घ्यायला हे थांबलेले आहेत. पाकिस्तानला मदत कोण देत आहे? चायना देते आहे. आणि जे चाललंय बांगलादेशमध्ये, आपल्या देशाच्या भोवती सगळ्या ठिकाणी कडं कोणी केलेलं आहे? हे चायनाने केलेलं आहे. डोकलाममध्ये काय झालं त्याचं तर मी चर्चाही करत नाही. त्यामुळे हा देश विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, परंतु तो अडचणीत आहे. त्या अडचणीचा काही प्रमाणात आपण फायदा उचलू शकतो व्यापारी याच्या मार्गाने. मात्र त्यांना इनडेफिनेटली डंप करायला, आपण गोष्टी डंप करायला देता कामा नये. कारण कमी किमतीमध्ये चायनाने विकलं आणि आपल्या लोकांनी बराबर घेतलं तर आपण खरं म्हणजे चायनाचा पाठराखण करणार आहोत. त्यामुळे सरकारने पॉलिसीज अशा प्रकारच्या ठेवल्या पाहिजेत. आणि ही तारेवरची कसरत आहे. ही आपल्या लोकांना कितपत जमेल याबद्दल थोडंसं प्रश्नचिन्ह जरूर आहे. इकडं आड तिकडे विहीर, इकडे म्हणजे कॅनडा आणि ग्रीनलँडचा घास घेऊ बघणारा युद्धखोर विस्तारवादी अमेरिका. बाय द वे तुम्ही ग्रीनलँड म्हणाल ना,
अमेरिकेला ग्रीनलँडचा घास का घ्यायचा आहे? Rare रेअर earth, अर्थ, rare earth. रेअर अर्थ त्यासाठी. नाही तर त्यासाठी. ग्रीनलँड मध्ये काहीच ग्रीन काहीच नाहीये, रेअर अर्थ साठी. त्यामुळे चीनने जी कोंडी केली हा आहे, हो नाही, पण त्याच्यावरती त्याला उत्तर द्यायला फार वेळ लागेल ना. हो ना. हे पहा, शॉर्ट रन मध्ये टॅरिफ Correct. कॅन वर्क, लॉंग रन मध्ये इट नाही. कॅनॉट वर्क. आणि चायनाने आता शिपिंगचं तुम्ही पहा, तुम्हाला माहिती आहे का 90% शिपिंग इंडस्ट्री इज कंट्रोल्ड बाय चायना. आणि त्यांनी क्वाइटली आता याने काय केलं, मोठ्या धडाडीने पाऊल उचललं की पनामा कॅनल जो आहे, हो पनामा कॅनल हा आम्ही सोडवला होता आणि तो आता चायनाच्या ताब्यात आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, आउटसोर्स केलं आणि हाँगकाँगच्या एका कंपनीने ते चालवायचं काम घेतलं हम्म. आणि त्यांनी हेफ्टी फी लावलेली आहे. म्हणून अमेरिकेने काय केलं, जगाला दाखवायला की आम्ही हो. चीनची अजिबातच पर्वा करत नाही दाखवायला, त्यांनी सैनिक पाठवले आणि त्यांनी टेक ओव्हरच केलंय, व्हर्च्युअली टेक ओव्हर केलेलं आहे पनामा कॅनल. आणि मग आता तिथून जाणाऱ्या चिनी शिप्सना प्रचंड मोठा दंड, दिवसाला $2.5 मिलियन एवढे भरावे लागणार. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे कोंडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. Correct. चीन त्याच्यापेक्षा जास्त प्रभावी कोंडी करू शकतो, कारण चीनकडे 90% शिपिंगचे कॉन्ट्रॅक्ट आणि यानंतरच्या 50 वर्षात जे शिप तयार होणार आहेत बरोबर. त्याची मॅक्सिमम ऑर्डर जी आहे 60% ऑर्डर ही एकट्या चीनकडे आहे. बरोबर. त्यामुळे चीनला आव्हान देणं हे सोपं नाही. सोपं नाही. बरोबर. आणि चीनने ते आव्हान स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. आता यातनं काय निष्पन्न होतं बरोबर. हे आपल्याला पाहावं आता आपण लागेल, भारतात- कोणीही सांगू शकत. भारतावरच्या परिणामाकडे परत येऊयात. राईट. कारण परत शेवटी आपला जो सगळा जिव्हाळ्याचा विषय आहे तो हाच आहे की आपल्या भारताचं काय होणार आहे. हम्म. जसं बघितलं आपण इकडं हा युद्धखोर विस्तारवादी चीन ज्याचा तैवानवरती डोळा आहे, इकडं अमेरिका ज्याचा कॅनडा आणि ग्रीनलँडवरती आहे, रशिया जरी असला याच्यामध्ये सगळा आपला जरी मित्र असला तरी युक्रेन बरोबर नाही, ते थोडंसं डायग्रेशन करून मला मुद्दाम सांगायचं वाटतं. आणि हे आश्चर्यकारक आहे, जगात हे पहिल्यांदाच घडले गेल्या 50, 60, 70 वर्षामध्ये. जगातली सगळ्यात स्ट्रॉंग करन्सी कोणती आहे आज? रशिया. डॉलर नाही, रशियन रुबल. काही वर्षांपूर्वी रशियन रुबल हा कागदा समान झाला होता, पण आज मी त्याला रशियन रुबल हा स्ट्रॉंगेस्ट करन्सी आहे. आणि अमेरिकेची क्रेडिबिलिटी करेक्ट. आफ्रिकेमध्ये, आशियामध्ये आणि सर्वत्र अमेरिका पूर्वी करत असलेल्या गोष्टी त्यांनी मूर्खासारख्या बंद करून टाकल्यामुळे अमेरिकेचं जे स्थान होतं ते फार डळमळीत झालेलं आहे की अमेरिका हा अविश्वसनीय देश आहे, बरोबर. ज्यांच्यावर आपण अवलंबून राहिलो, ज्यांना आपण एवढे मोठे मानत होतो ते तसे नाहीत असं जगभरातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे. हो. आणि या सगळ्यांचा फायदा कोणाला होणार आहे? रशिया. चीनला आणि रशियाला. रशिया. जास्त चीनला, कारण चीनने ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. बरोबर. म्हणजे जगातल्या इतर ठिकाणच्या रेअर अर्थच्या खाणी या सुद्धा चीनच्या मालकीच्या आहेत. आफ्रिकेमध्ये कित्येक ठिकाणी असलेल्या रेअर अर्थ मटेरियलच्या हो. मेटलच्या खाणी या चीनच्या मालकीच्या आहेत. बरोबर. म्हणजे त्यांनी किती पुढचा विचार केलेला तुमच्या सर, तुम्ही करन्सीचा मुद्दा काढून जातात हा प्रश्न विचार. राईट. करन्सीचा जो संबंध आहे तो देशाच्या इमर्तीशी जोडावा की नाही हा नाही, त्याचा मुळीच प्रश्न आहे. जोडून नाही. पण रुपया घसरला किंवा रुपया आता डॉलरच्या तुलनेमध्ये काय लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय हो, असतो. हो, अगदी, तर तुम्ही या कॉन्टेक्स्टमध्ये काय सांगाल आपला रुपयाची जी हे बघा, असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की स्ट्रॉंग करन्सी म्हणजे स्ट्रॉंग इकॉनॉमी. म्हणजे मोठे मोठे नेते, आता मी नावं घेत नाही, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही हिमालया इतका स्ट्रॉंग रुपया करू. $1 इज इक्वल टू 1 रुपया. हा, म्हणजे हिमालया इतका, हे फार मोठ्या नेत्यांनी म्हटलेलं आहे आपल्या देशामध्ये. आणि काही लोकांना असं वाटतं की वीक करन्सी म्हणजे वीक इकॉनॉमी. हे समीकरण मुळातूनच चूक आहे. चूक अशासाठी, समजा तुमची करन्सी स्ट्रॉंग असेल, असू नये इतकी स्ट्रॉंग असेल, तर त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे आयात करता आहात ती आयात अत्यंत स्वस्त होईल आणि तुम्ही जी निर्यात करता आहात ती अतोनात महाग होईल. परिणाम काय होईल? तुमच्या देशामध्ये प्रचंड आयात येईल आणि तुमची निर्यात घ्यायला लोकांना परवडणार नाही, तेव्हा तुमची निर्यात गोठून जाईल. त्यामुळे तुमची जर चलन फार स्ट्रॉंग असेल तर तुमची व्यापारी तूट ही खूप वाढू शकते आणि मग तो सगळ्याच अर्थव्यवस्थेला धक्का लागू शकतो. लक्षात. त्या उलट तुमची करन्सी जर वीक असेल तर तुमची आयात जी आहे ती महाग होणार आणि तुमची निर्यात आहे ती स्वस्त होणार. त्यामुळे तुमची निर्यात वाढू शकते, आयात कमी होऊ शकते, त्यामुळे ट्रेड बॅलन्स इम्प्रूव्ह होऊ शकतो. त्यामुळे वीक करन्सी म्हणजे वीक इकॉनॉमी असं नाही, स्ट्रॉंग करन्सी म्हणजे स्ट्रॉंग इकॉनॉमी असं नाही. मग इथे काय आहे की यू हॅव टू ट्रॅक ए मूव्हिंग टार्गेट. म्हणजे तुमचं टार्गेट हे मूव्हिंग टार्गेट आहे, फिक्स एक्सटेंट तर गेलेले आहे.
सगळे देश म्हणतात की आम्ही फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये इंटरव्ह्यून करत नाही, हम्म. अजिबात इंटरव्ह्यून करत नाही. सगळे खोटे सांगतात. प्रत्येक देश धरून, अमेरिका धरून, फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये इंटरव्ह्यून करतो. त्यांना असं वाटलं की जाऊ नये, एवढा वर गेलेला आहे, तर ते खाली आणायचा प्रयत्न करतात. जाऊ नये एवढा खाली गेला असताना वाटलं वर आणायचा प्रयत्न करतात. असं सगळ्या देशात चाललेलं आहे. भारतात सुद्धा तेच आहे. तर एक्सचेंज रेट पॉलिसी कशी पाहिजे माहितीये का, की मुव्हिंग टार्गेट, त्याचे काही ठोकताळे आहेत की किती लेवल असायला पाहिजे. मग ती लेवल असण्यासाठी त्या लेवलच्या पेक्षा वरती गेलं तर मग ते खाली आणण्यासाठी तुम्ही डॉलर विकायला काढा. ते वरती आणायचं असलं तर डॉलर विकत घ्यायला लागा. असे असे प्रकार करून डेली फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये आरबीआय इज ऑलवेज ऑपरेटिंग. ते क्वाइटली सगळं होत असतं. आणि आपल्याकडे रिझर्व्ह खूप आहेत. 600 अब्ज डॉलर्स आपल्याकडे रिझर्व्ह आहेत. ती आपली वॉर चेस्ट आहे. त्यामुळे आपल्याला तिथे काळजी करायचं कारण नाही. ती स्थिती इतकी चांगली आहे. 91 साली आपल्याकडे किती फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह होते माहितीये का तुम्हाला? 1 अब्ज डॉलर. म्हणजे 15 दिवसाच्या आयातीला पुरेल इतकेच फॉरेन एक्सचेंज होतं. त्यामुळे आपल्याला 57 टन सोनं हे गहाण ठेवावं लागलं होतं. आता आपल्याकडे 600 अब्ज डॉलर एवढी फॉरेन एक्सचेंज करन्सी आहे आणि आपण अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत. आपल्यावरती असं होणार. मात्र गेल्या वर्षभरामध्ये, गेल्या 6 महिन्यामध्ये डॉलर फार स्ट्रॉंग झाला. सुरुवातीला मेक अमेरिका ग्रेट म्हणताना डॉलर फार स्ट्रॉंग झाला. त्याचा परिणाम किंवा त्याचं एक परिणाम म्हणून रुपया वीक होत गेला आणि रुपया वीक आणखी होऊ शकला असता, परंतु आपल्या आधीच्या गव्हर्नरांनी खूप मोठ्या प्रमाणावर फॉरेन एक्सचेंज विकलं आणि तो रुपया तसा कायम ठेवायचा प्रयत्न केला. त्या प्रोसेसमध्ये आपण जवळजवळ 90 अब्ज डॉलर हलवलेले आहेत. आता हे मी सिक्रेट सांगतो असं समजू नका. अभ्यास करणाऱ्या कुठल्याही माणसाला ते शोधून काढता येणे शक्य आहे, कारण आपला डेटा हा मांडलेला असतो. त्यामुळे आपला डॉलरचा रेट आता 86 रुपयाच्या आसपास आहे ना, तो कदाचित 95 वर गेला असता, परंतु आपण 90 अब्ज डॉलर त्यासाठी घालवलेले आहेत, कारण आपल्याला तो फार वाईट झाला हे दाखवायचं नाही आहे जगाला, म्हणून आपण 90 अब्ज डॉलर खर्च केलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल, पूर्वीच्या काळी ज्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नसलेले परंतु इच्छुक असलेले नरेंद्र मोदी यांच्यामध्ये याबाबतीत जो संवाद झाला होता, तो आठवण करून द्या. आता कोणीही तक्रार करत नाही आहे. 86 झालं, 87 झालं, 88 झालं, त्यावेळी 65 झालं, त्यावेळी तक्रार करत होते. म्हणूनच म्हटलं की त्यामुळे हा इश्यू सेन्सिटिव्ह इश्यू आहे. आणि व्यक्तिशः मला असं वाटतं की डॉलर आपला रुपया आणखी वीक होऊ देऊ नये, कारण ते वाईट दिसतं म्हणून आपण फार जास्त खर्च केलेला आहे. 90 अब्ज डॉलर घालवलेले आहेत. हे माझे व्यक्तिशा माझ्या करेक्ट आहे. आणि एका सिक्रेटला तुम्ही सांगितलं सर, सोन्याचा उल्लेख निघाला म्हणून एक प्रश्न विचारतो विसरू नये म्हणून पुढच्या टप्प्यात जाण्याच्या आधी. आत्ता ज्या पद्धतीनं सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि सोनं आत्ताचे आता लाखाकडं पोचत आहे, सर्वसामान्य माणसांना आता सल्ले दिले जात आहेत की सोनं घ्या, मग हीच गुंतवणूक लॉंग टर्म आहे, किंवा गोल्ड बॉन्ड तरी घ्या वगैरे. तर एक सामान्य आत्ता सामान्य माणूस कन्फ्यूज आहे. त्याला इतकं जरी तज्ञता नसली तरी तो बघतो या सगळ्या घडामोडींकडं. त्यामुळं काय होतं, शेअर मार्केटचे जे अपडाऊन्स आहेत ते असेल, किंवा SIP मध्ये गुंतवणूक असेल. अनेक जण पैसे होल्ड करतायत. म्हणजे काही चित्रपट निर्माते म्हणतात की आम्हाला सिनेमा काढायचा, पण आम्ही थांबतो बाबा, नंतर हे करूयात. सामान्य माणसामध्ये पण चलबिचल आहे, विशेषतः सोन्याची गुंतवणूक. तुम्ही याच्या बाबतीत काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे सोन्याचे भाव अतोनात वाढलेले आहेत, हे खरं आहे. आणि इतिहास असं दाखवतो की ज्या वेळी आर्थिक स्थिती ही अत्यंत ज्यावेळी अनिश्चितता असते भविष्याबद्दल, त्यावेळी सोन्याच्या किमती फार वाढतात. मग युद्ध झालं, सोन्याच्या किमती वाढणार. अनिश्चित भविष्याबद्दल ज्यावेळी अनिश्चितता असते त्यावेळी सोन्याच्या किमती वाढणार, हे सदैव घडत आलेलं आहे. म्हणजे पूर्वी एकेकाळी म्हणत होते की पूर्वी काठीला सोनं लावून काशीला जात होते, कारण त्यावेळी इनसिक्युरिटी काही नव्हती. इनसिक्युरिटी जशी वाढलेली आहे, ज्या प्रमाणामध्ये गोंधळ वाढलेला आहे किंवा काय होणार याची काही खात्री देता येत नाही, त्यावेळी सोन्याचा आश्रय लोक येतात. त्यामुळे यानंतर काय करायचं, हे वर जाईल की खाली जाईल मला माहित नाही. याचं सोपं उत्तर काय आहे, तुमचे ॲसेट्स आहेत ते डायव्हर्सिफाय करा. सगळे एकत्र टाकू नका.
ते शेअर्समध्ये टाका, बॉन्ड्समध्ये टाका, गोल्डमध्ये टाका, लँडमध्ये टाका. बरोबर. ते डायव्हर्सिफाय करा, म्हणजे चांगला किंवा वाईट परिणाम हा मॉडेस्ट होतो. Correct. आणि पुन्हा तुमच्या वयावरती अवलंबून आहे. तुम्ही जर माझ्या वयाचे असाल तर कमीत कमी रिस्क घ्यायची. तुम्ही जर तरुण असाल तर तुम्ही मोठी रिस्क घेऊ शकता. त्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ तुमच्या वयावर अवलंबून असतो. आणि मला असं वाटतं की डायव्हर्सिफिकेशन मात्र केलंच पाहिजे. जर आज मितीला जी अनिश्चित, आता तर आपण मगाशी म्हटलं की 90 दिवसानंतर काय होणार आपल्याला माहिती नाही. ही अनिश्चितता जोपर्यंत आहे तोपर्यंत डॉलरच्या किमती जास्त राहणार. समजा त्या 70 देशांबरोबर चांगले अग्रीमेंट झाले अमेरिकेच्या सोयीचे, आणि 90 दिवसानंतर त्यांनी सांगितले की आता आम्हाला नवीन काही करण्याची गरज नाही. तुम्ही पाहाल की सोन्याची किमती लगेच खाली येतील. बरोबर. त्यामुळे आपल्याला डेफिनेटली असं सांगता येत नाही कमी होतील की खाली जातील, वर जातील. परंतु जर आता असलेली अनिश्चिततेची परिस्थिती निवळली तर मात्र सोन्याची किमती खाली जातील. ही जर आणखी वाढत गेली, जर तिसरं महायुद्ध सुरू झालं समजा, म्हणजे तसं होऊ नये पण तसं झालं तर सोन्याच्या किमती दुपटीने वाढतील. सो इट ऑल डिपेंड्स ऑन द इव्हॉल्विंग सिच्युएशन. बरोबर. जर सिच्युएशन जर शांततेकडे जात असेल, सामोपचाराने सगळे मिटत असेल तर सोन्याची किमती कमी होतील. जर ती बिघडत जाणार असेल तर मात्र सोन्याची किमती वाढण्याची अनिश्चितता तुम्ही फार शब्द भारी वापरला. कारण लोक काही वर्षापूर्वी म्हणत होते की पुढचं युद्ध जे आहे ते पाण्यावरनं होईल. पण आता हे व्यापार युद्ध सुरू झालेलं म्हणजे कोणी प्रेडिक्ट पण करू शकलं नव्हतं. तर आपण भारतीय अर्थव्यवस्थेकडे येऊयात. आता आपलं जे युद्ध आहे येऊच आपण. आता युद्ध पूर्वीसारखी होणार नाहीत. आपल्याला हा जो समज आहे ना, आता जी युद्ध होतील ना ती फार सायलेंटली वेगवेगळ्या प्रकारे होणार आहेत. झालीच तर पूर्वीसारखी होणार नाही. एनिवे, लेट्स मूव्ह ऑन. एक्झॅक्टली. फक्त जसं चीन म्हणतं आम्हाला 5000 वर्षांचा सगळा इतिहास आहे, आपल्याला तर त्याच्यापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. त्याच्याकडे आपण येऊयात. तुम्ही पण ते खूप छान मांडले. कशामुळं 2047ला विकसित भारताकडे आपण जात आहोत, वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पण आत्ता जर विचार या टप्प्यावरती जर करायचा म्हटला तर नुकतंच पियुष गोयल जे आहेत वाणिज्य मंत्री, त्यांनी असं एक विधान केलं स्टार्टअपच्या बाबतीमध्ये. स्टार्टअप जे आहेत, म्हणजे एकीकडे डंका पिटला जातो की युनिकॉर्न स्टार्टअपची हे आपण राजधानी अमुक तमुक, पण त्यांनी असं सांगितलं की सगळे आपले डिलिव्हरी क्षेत्रामध्ये आहेत. फूड डिलिव्हरी, क्विक कॉमर्स, आणि चीनचे बघा ते बेसिक तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, टेक्नॉलॉजी आहे. तसं परखड भाष्य आहे. तर हे काय आहे नेमकं? कारण नाही, हे भाष्य बरोबर आहे, परंतु सरसकट आपण आपले सगळेच हे वाया गेलेले किंवा फुकट गेलेले आहेत मोडीत नाही काढू शकत सगळे. नाही. त्यांनी दिलेली उदाहरणं खरी आहेत, परंतु ती प्रतिकात्मक आहेत. मला वाटतं ती काय म्हणता येईल, ती रिप्रेझेंटेटिव्ह नाही आहेत. ती त्यातले काही, परंतु आपल्या पूर्वी होते त्यापेक्षा 10 पटीने जास्त स्टार्टअप आता आहेत. पूर्वी कधी नव्हते इतके युनिकॉर्न झालेले आहेत, ही वस्तुस्थिती. मात्र त्यातले निम्मे युनिकॉर्न आता लॉसमध्ये गेलेत, ही वस्तुस्थिती आहे. सांगितलं पाहिजे. परंतु सगळेच स्टार्टअप वाईट आहेत असं नाही. आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना सवलती द्यायचा प्रयत्न करतोय, संधी देण्याचा प्रयत्न करतोय, हे चांगलं आहे. मात्र त्यांच्यावरती बंधनं जरा जास्त असली पाहिजेत असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही इथे एक फार महत्वाची गोष्ट विसरतायत. कॉर्पोरेट सेक्टर तर घ्या ना तुम्ही. कॉर्पोरेट सेक्टर तुम्हाला कल्पना करता येणार नाही. कॉर्पोरेट सेक्टरसाठी आपण काय नाही केलं गेल्या 10 वर्षामध्ये. कॉर्पोरेट सेक्टरला टॅक्सेशनच्या प्रचंड मोठ्या सवलती दिल्या. कॉर्पोरेट टॅक्सेस आपल्या आता 25% आलेले आहेत. मोठ्या कॉर्पोरेट हाऊसेस ना, छोट्यांना नाही, 25% आलेले आहेत. एवढ्या मोठ्या संधी दिल्या त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर अब्जावधी रुपयाची कर्जमाफी केलेली आहे. परंतु ते इन्व्हेस्टमेंट करायला तयार नाहीत. गेली 10 वर्ष मी ऐकतो आहे की आता प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्ट करायला तयार अगदी येणार, आम्हाला दिसताय जो चिन्ह. हे 10 वर्ष मी ऐकतोय, अजून ते झालेलं नाही. त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला दुसरी एक फार वाईट गोष्ट सांगतो. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे जी येते ना, FDI, पूर्वी काहीच येत नव्हती. मनमोहन सिंगांनी खुलं केल्यानंतर ती यायला लागली, वाढली, खूप वाढली, आणि त्याचं आपण खूप क्रेडिट घेतलं. गेल्या वर्षीपर्यंत आपल्याला 70 अब्ज फॉरेन एक्सचेंज FDI, म्हणजे स्टॉक मार्केटची नाही, ती FII, ही FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला माहितीये का, आज मितीला आपली फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, नेट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जवळजवळ शून्यावर आलेली आहे. हे पेपरमध्ये आपण वाचत नाही,
म्हणजे आपल्याकडे जेवढी येते साधारण तेवढीच आपले लोक बाहेर पाठवत आहेत. म्हणजे इथे गुंतवणूक करायच्या ऐवजी आपले मोठे उद्योजक हे बाहेर पैसे पाठवत आहेत आणि बाहेर गुंतवणूक करतायत, ज्यांना इतक्या मोठ्या आपण सवलती दिल्या होत्या. बरोबर. दिस इज नॉट फेअर असं मला वाटतं. बरोबर सर. तुम्ही जसं कॉर्पोरेटसाठी काही नाही केलं असं म्हणाला, सामान्य माणसाच्या मनामध्ये अजून एक राग असतो की मोठमोठ्या ज्या बँका आहेत हो त्यांची सगळी जी कर्ज आहेत हो तर हे म्हणतात निर्लेखित केली हो, हो. हां, माफ नाही केली. हं. म्हणजे हा शब्दछल आहे का काय आहे? आणि आकडे जर बघायला अहो गेलं हे तर किती आकडे? माफच केलेले आहेत, तो कर्ज माफच केलेले आहेत. ते आता काय सर सांगणार त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? कारण नाही, सामान्य माणसाला ते करावे आपल्याला लागले. त्याचं हम्म. कारण असं आहे की बँकांचं काय, इधर का माल उधर असं असतं. हम्म, त्यांच्याकडे जे पैसे येतात तेच ते लोन करणार, बरोबर. त्यांच्याकडे जे रिकव्हरी होईल त्यातनं आणखी लोन करणार, बरोबर. हम्म, नाव काय झालं की आपलं एनपीएचं प्रमाण 2 वर्षापूर्वीपर्यंत 11.5% जाऊन पोहोचलं होतं. दॅट वॉज व्हेरी हाय. हाय. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट 11.5% वॉज टू मच. मग ते कमी आणण्यासाठी काय करायचं? हम्म, 2 गोष्टी केल्या सरकारने. एक तर बँकांचं मॅसिव्ह कॅपिटलायझेशन केलं, हम्म. म्हणजे नवीन गुंतवणूक पब्लिक सेक्टर बँकांमध्ये मोठी गुंतवणूक केली आणि बजेटच्या थ्रू. आणि दुसरी गोष्ट त्यांनी केली म्हणजे बँकांना सांगितलं की तुम्ही भराभर क्लोजर करा आणि जे पडून आहे जे 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 अकाउंट नॉन परफॉर्मिंग आहे ते जे होण्याचा चान्सच नाहीये किंवा जे लोक पळून गेलेले आहेत मल्ल्यासारखे ते तुम्ही बंदच करून टाका. आता हे एका दृष्टीने बरोबर आहे, एका दृष्टीने चूक आहे. बरोबर याच्यासाठी आहे की तुम्हाला तुमचे बॅलन्स शीट चांगले ठेवले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला आणखी लोन रेज करता येतील, बाहेरचे पैसे आणता येतील वगैरे वगैरे. पण त्याचबरोबर तुम्ही अशी माफी करत राहिलात तर मग दुसरे उद्योजक आहेत ते सुद्धा माफी. तुम्ही सिख इंडस्ट्रियलिस्ट पाहिला आहे का? सिख इंडस्ट्री तुम्ही पाहाल. सिख इंडस्ट्रियलिस्ट मी पाहिलेला नाहीये. मला दाखवा एखादा सिख इंडस्ट्रियलिस्ट. सिख इंडस्ट्री असते, सिख इंडस्ट्रियलिस्ट नसतो. हे का असं का? हे सर्वसामान्य माणसाला या प्रश्नाची उत्तरं विचारली पाहिजेत. ती विचारली जात नाहीत कारण त्यांना ती सांगितलीच जात नाही. त्यांना या विषयाची चर्चाच केली जात नाही, दुर्दैवाने. म्हणूनच तुम्ही आज जे करता हे फार महत्वाचं आहे. सर आता आपण या गप्पांच्या शेवटाकडे थोडंसं येऊयात. आणि आपण बघितलं अमेरिका ट्रम्प काय करते, ट्रम्प येण्याच्या आधीची स्थिती बघितली आपण, ट्रम्प आल्यानंतरची स्थिती बघितली, मग चीनची जी काय तयारी आहे ती बघितली आपण, आणि भारत. तर चीन जे सांगतं की 5,000 वर्षांचा आम्हाला इतिहास आहे, मग अमेरिका पण सांगत असतो आमचे नाही, त्यांना 5,000 वर्ष नाही, त्यांना नाहीये, पण ते डंका मोडत असतात किती जुने. भारत जर आपण बघितलं, आणि ते तुम्ही मध्ये खूप छान म्हटलं त्या लेखामध्ये, 2047कडं विकसित भारत होण्याकडे जी वाटचाल सुरू आहे, वेगानं अर्थव्यवस्था, तर ती काय आहे, त्याचे टप्पे तुम्ही खूप छान सांगितले. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान असेल किंवा 91च्या सुधारणा असतील, तर ते थोडं समजावून सांगा की आपली ही जी अर्थव्यवस्था आहे ती का वाटते सगळ्यांना की ही तगलेली आहे आणि ती वेगाने वाटचाल करते आहे. 5 ट्रिलियनकडे आपण जाणार आहोत. जपान जर्मनीला मागं टाकून आपण 3ऱ्या क्रमांकावरती झेप घेणार आहोत. त्या ट्रिलियन इकॉनॉमीमधला 1 ट्रिलियन महाराष्ट्र अजित पवार म्हणतात की आम्ही पण देऊ. ठीक आहे. ओके ओके ऑलराईट. इथे आपल्याला पहिल्यांदा ना GDPचा कन्सेप्ट समजावून घ्यावा लागेल. GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. कुठल्याही देशाच्या आर्थिक स्थितीचं मोजमाप म्हणजे त्या वर्षीचं GDP. आता हा उपाय सदोष आहे, परंतु हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे त्याच्यावर किती टीका केली तरी त्याला पर्याय नाही. GDP म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. म्हणजे काय? तर अमुक वर्षामध्ये या देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवा यांची निर्मिती झाली त्याचं बाजारभावाने केलेलं मूल्यमापन करून ते ऍड केलं की ते GDP होतं साधारणपणे. मग त्यातनं एक्सपोर्ट तुम्ही कट करा, इम्पोर्ट ऍड करा, ते सगळं होतं. परंतु म्हणजे या देशामध्ये चाललेली जी ऍक्टिव्हिटी आहे त्याचं मूल्यमापन, त्याचं मूल्य हे एवढं आहे. आता ते मूल्य वाढतच जाणार कारण वस्तूंच्या किमती वाढत जातात. मग त्याला दुसरा कन्सेप्ट त्यांनी काय काढलेला आहे? GDP आणि रिअल GDP किंवा GDP ॲट कॉन्स्टंट प्राइसेस. म्हणजे काय करतात ते की फक्त उत्पादनातच किती वाढ झाली आहे पाहण्यासाठी ते काय करतात की या वर्षीचं उत्पादन 100 अब्ज आहे, पुढच्या वर्षीचं 110 अब्ज झालं, तर त्याचं किमती वाढल्यामुळे किती वाढ झालेली आहे आणि उत्पादन वाढल्यामुळे, खरं उत्पादन वाढल्यामुळे किती झाली हे कळत नाही. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, दुसरा मेजर असतो रिअल GDP. त्यात
एक विशिष्ट वर्ष पायाभूत वर्ष धरतात हं. आणि त्या पायाभूत वर्षाच्या किमती वापरून पहिल्या वर्षी किती झालं, दुसऱ्या वर्षी त्याच किमती वापरून किती झालं, तिसऱ्या वर्षी किती झालं, म्हणजे त्याची तुलना तुम्ही करू शकता. हं. म्हणजे त्यातनं तुम्हाला प्रत्यक्ष उत्पादन वाढ काय झाली त्याचा अंदाज येऊ शकतो. जीडीपीच्या विकासाचा दर हा सगळ्यात महत्वाचा असतो, त्याची चर्चा जास्त असते. नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी. त्यामुळे रिअल जीडीपी जास्त महत्वाचा. नाहीतर इन्फ्लेशन जास्त झालं त्यामुळे उत्पादन वाढल्यासारखं दिसणं याला काय अर्थ नाही. ती सूज आहे, तो विकास नाही. तिसरा कन्सेप्ट आहे, जर दोन देशांची तुलना करायची असेल तर हे दोन्ही कन्सेप्ट, जीडीपीचे कन्सेप्ट जे आहेत ते गैरलागू आहेत. त्याचं कारण असं आहे की एकाच वस्तूची किंमत दोन देशामध्ये खूप वेगळी असू शकते. उदाहरणार्थ एकदम टोकाचं उदाहरण देतो, हेअरकटचं उदाहरण घ्या. आता आपल्याकडे हेअरकट म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली बसूनही करतात, फुटपाथवरती बसूनही करतात किंवा ताजमध्ये असते. पण तरी याचा सगळ्यांचा ॲव्हरेज जर काढला तर किती होईल? 300 रुपये होईल साधारण. 300 रुपये त्याच्यापेक्षा कमीच. अमेरिकेमध्ये एक हेअरकट केली तर तुम्हाला किती पैसे द्यावे लागतात? कमीत कमी $50. म्हणजे ते झाले 5,000 रुपये. हे 300 रुपये कुठे आणि 5,000 रुपये कुठे? म्हणजे आता तुम्ही अमेरिकेची हेअरकट जे आहे त्याचं व्हॅल्युएशन करताना 5,000 ही किंमत वापरणार आणि भारताचं हेअरकटचं व्हॅल्युएशन करताना तुम्ही 300 रुपये किंमत वापरणार. रॉंग. मग हे कम्पेअर करण्यासाठी काय करायचं? एका वस्तूची एकच किंमत अशी धरायची आणि जगभरातल्या वस्तूंचं कन्व्हर्शन करायचं. दॅट इज कॉल्ड जीडीपी ॲट पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. जीडीपी ॲट पीपीपी माझ्या त्या लेखामध्ये मी लिहिलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण हे आहे. जीडीपी ॲट पीपीपी वापरून करायची तुलना. ही जर तुलना तुम्ही केली तर चित्र दिसतं ते वेगळं आहे. ही जर तुलना केली तर या तुलनेमध्ये जगामध्ये नंबर 1 देश कोण असेल तो चीन आहे. नंबर 2 देश कोण असेल तर तो अमेरिका आहे. आणि नंबर 3 देश कोणता असेल, यू विल बी सरप्राइज, आणि हे तुम्हाला कधीही सांगण्यात येत नाही, तो देश आहे भारत. आणि तो आपण कधी झालो 3 नंबरचे? 2011-12 साली. 11-12 साली आपण 3ऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो होतो. आपल्याला आता सांगण्यात येतंय की नॉर्मल जीडीपी आता 5व्या. ते खरं आहे, ते खरं आहे, पूर्ण खरं नाही. हा, ते खरं आहे. आपण आता नॉमिनल जीडीपीच्या मानाने आपण 5व्या क्रमांकावर आहोत. 2027 साली आपण 3ऱ्या क्रमांकावर जाणार आहोत. अगदी खरं आहे. परंतु नॉमिनल जीडीपीच्या टर्म मध्ये जर रिअल जीडीपीच्या जीडीपी पीपीपी मध्ये पाहिलं, विच इज द करेक्ट वे ऑफ कम्पॅरिझन, वी आर ऑलरेडी 2011-12लाच 14च्या 2 वर्ष आधी एवढे तुम्हाला सांगतो की आपलं तो 3रा क्रमांक पटकावलेला. आता आपण आपल्या अर्थव्यवस्थेचा लॉंग टर्म व्ह्यू घेऊया, खूप लॉंग टर्म. एका युरोपियन अर्थतज्ञाने फार विलक्षण प्रयोग केला. हा जीडीपीचा जो कन्सेप्ट आहे ना, तो फार नवीन कन्सेप्ट आहे. म्हणजे तुलनेनं 1940च्या आसपास तो समोर आला आणि तो आता जगात सगळेच वापरतात, प्रत्येक देश वापरतो. याने विचार केला की आपण मागे जाऊन ज्या जुन्या अर्थव्यवस्था, प्राचीन अर्थव्यवस्था, भारतासारख्या, चीन सारख्या, यांचं जीडीपी पूर्वीच्या काळचा काढता येईल. आणि त्याने सगळं भरपूर, त्याची मिशन होती, लाईफची मिशनच होती त्या अर्थतज्ञाची. त्याने भरपूर रिसोर्सेस लावून खूप प्रयत्न करून नंबर्स काढले आणि त्याने जगाच्या नवीन कॅलेंडरची, म्हणजे ग्रेगरियन कॅलेंडर ज्याला म्हणतात, त्याची सुरुवात 1 साली झाली. आपण जीसस क्राइस्टचा जन्म झाला तिथपासून 1 साली, इसवी सन 1 मध्ये चीनचा जीडीपी किती होता, भारताचा जीडीपी किती होता. 500 साली चीनचा किती होता, भारताचा किती होता. 1000 साली भारताचा किती होता, चीनचा किती होता. 1500 साली चीनचा किती, भारताचा किती. 1600 साली किती, 1700 साली किती. नंतरची आकडेवारी इतरांनी मांडलेली आहे. आणि हे चित्र जे आहे ते आश्चर्यचकित करणार आहे. त्याने असं दाखवून दिलं की ज्यावेळी काउंटिंगला सुरुवात झाली, या कॅलेंडरची, ग्रेगरियन कॅलेंडरला ज्यावेळी सुरुवात झाली, इसवी सन 1 साली जगाच्या एकंदरीत उत्पादनामध्ये
भारताचा वाटा किती होता माहितीये का? 32%. 32% वाटा होता. चीनचा त्या मानाने कमी होता, 18% होता. भारत आणि चीन मिळून 50% होता. आणि मग बाकीचे सगळे अमेरिकेत तर अस्तित्वातच नव्हतं. अशी त्यांनी आकडेवारी दिलेली आहे. त्या आकडेवारीवरून असं दिसतं की आपला जो 32% जो होता शेअर, तो सातत्यानं कमी होत गेला. त्याचं कारण लोकांना जर विचारलं तर ठाम उत्तर असतं, अहो ते फॉरेन रूलमुळे झालं. अरे इंग्रजांनी किती वर्ष आपलं राज्य केलं? 150 वर्ष, 150 वर्ष राज्य केलं. मग हाऊ कॅन दॅट एक्सप्लेन? 1990 वर्षांमध्ये जी पिछेहाट झालेली आहे, त्या पिछेहाटीचा उल्लेख म्हणजे स्पष्टीकरण काय देणार तुम्ही? इंग्रजांना दोष देऊन चालणार नाही. 32% आपण 3% आलो. 3%. मनमोहन सिंगांनी आर्थिक सुधारणा सुरू करण्यापूर्वी आपण 3% आलो होतो. आणि त्या आर्थिक सुधारणा सुरू केल्यानंतर मग आपण अप्पर टर्न घेतलेला आहे. आणि तो टर्न आता सध्या आज मी त्याला आपण 8-9% जवळपास आहोत. या 2000 वर्षात भारत आणि चीन मागे पुढेच राहिलेले आहेत. कधी चीन पुढे, कधी भारत पुढे असं चाललेलं आहे. आज मी तिला चीनची जी आहे ती जे 1980 साली चीनचा 2.7 एवढंच उरलं होतं आणि भारताचं 3.0. आणि 90 साली तेच होतं. आता मात्र चीनचं आहे ते 16-17% आहे, परंतु ते कमी होत आहे. भारताचं 8-9% आहे आणि ते वाढत आहे. आता इथे 2 प्रश्न उद्भवतात. एक तर एवढं मोठं, ज्याला प्रेसिपिटस फॉल म्हणतात, एवढं कोलॅप्स कशामुळे झालं आणि आता वर कशामुळे जात आहे, याचा तुम्ही विचार करताना एका वेगळ्या पद्धतीने जरा विचार करा की राजकीय घडामोडी काय झालेल्या आहेत या 2000 वर्षामध्ये. त्यातली सगळ्यात महत्वाची घडामोड, ज्यावेळी भारत देश हा सुवर्ण युग म्हटलं जात होतं भारताचं, तो काळ कोणता होता? तो सम्राट अशोकाचा काळ होता. तो काळ चंद्रगुप्त मौर्याचा काळ होता. तो राजा कनिष्काचा काळ होता. त्या काळी काय होती हो राजकीय पद्धत, सिस्टम? कोणता धर्म होता आपल्या देशाचा? त्यावेळी आपल्या देशाचा धर्म होता बौद्ध धर्म. आणि त्यावेळी आपल्या देशामध्ये जातीयता अजिबात नव्हती. त्या युगामध्ये आपल्या देशामध्ये सर्वत्र समता नांदत होती. मनुस्मृती आल्यानंतर समता नांदण्याचं प्रमाण कमी कमी होत गेलं. बुद्धिझमचा ऱ्हास झाला आणि त्यानंतर जातीभेद इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये भारताचा जागतिक याच्यात असलेला टप्पा हा घसरत गेला. तर मला त्या दिवशी इंडिया टुडेच्या इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं की आपण रिझर्वेशन समजा कॅन्सल केले आणि तर काय होईल? रिझर्वेशन कॅन्सल केले तर आणि मेरिटवर आधारित. मी म्हटलं का हो, मेरिटवर आधारित सिस्टम तुम्हाला करायची आहे? मग हा 1950 पर्यंत जो 32% 5% आला होता, त्यावेळी तर मेरिटच लागू होतं ना. त्यावेळी होते का रिझर्वेशन? म्हणून तो का हो एवढा खाली आला? त्याचं कारण आहे जातीभेद. आणि डॉक्टर आंबेडकरांनी अनाहिलेशन ऑफ कास्ट मध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि एक कॉमन सेन्स आहे की ज्यावेळी समाजामध्ये विभागणी होते की काही लोकच शिक्षण घेऊ शकतात, काही लोक शस्त्र धारण करू शकतात, काही लोकच व्यापार करू शकतात, का बाकीच्यांनी सेवाच करायची. आणि ही विभागणी प्रत्यक्ष गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये जो डिबेट झाला होता एक, त्या डिबेटमध्ये गांधीजींनी चातुर्वर्ण्याचं समर्थन केलं आणि त्यांनी असं म्हटलं होतं की दिस इज नथिंग बट डिव्हिजन ऑफ लेबर. ही श्रमांची विभागणी आहे. त्यावर डॉक्टर आंबेडकरांनी जे उत्तर दिलं होतं ती डॉक्टर आंबेडकरांच्या प्रकार पांडित्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे. ते म्हणाले, व्हॉट इज एक्झिस्टिंग इन इंडिया इज नॉट द डिव्हिजन ऑफ लेबर. सुपरइम्पोज्ड ऑन डिव्हिजन ऑफ लेबर इज डिव्हिजन ऑफ लेबरर्स. ही श्रमांची विभागणी नाही. श्रमांची विभागणी तर सगळ्याच ठिकाणी असते. ही श्रमांच्या विभागणीवर वरून दाबून टाकलेली श्रमिकांची विभागणी आहे. आणि श्रमिकांची विभागणी ही त्यांच्या मेरिटवर अवलंबून नाही, ही त्यांच्या कलागुणांवर अवलंबून नाही, ही त्यांच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नाही, ही केवळ ज्या जातीत ते जन्माला आले त्यावर अवलंबून आहे.
अशा देशाचा विकास होणार कसा? जिथे प्रत्येक व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार काम करून काही साध्य करण्याची शक्ती नाही किंवा साधनं नाही किंवा संधी दिली जात नाही, तो देश पुढे जाऊच शकत नाही. त्यामुळे भारत देशाचा जो ऱ्हास झाला त्याचं कारण माझ्या मते सगळ्यात मोठं कारण हे आहे. मग आता प्रश्न असा उद्भवतो की आता वर का जात आहे? 1991 सालचं टर्निंग पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. डॉक्टर मनमोहन सिंगांनी ज्या सुधारणा सुरू केल्या, लिबरलायझेशन, पार्ट प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, याच्यामधून सगळ्यांना संधी प्राप्त व्हायला लागल्या. जे गावकुसा बाहेर होते ते मुख्य प्रवाहामध्ये येऊन दाखल झाले. त्यांच्यामुळे हा प्रवाह आता वरती जातोय, हा ग्राफ आता आलेख वर जातोय. आधीच्या लोकांच्या मेरिटमुळे नाही, त्यांच्या मेरिटमुळे तो खाली गेला होता. आणि आता जे सगळे वंचित घटक आता मुख्य प्रवाहामध्ये आलेले आहेत त्यांच्यामुळे हा ग्राफ, हा आलेख आता वरती जातो आहे. ही आपली सिच्युएशन आहे. आता आपण विकसित भारताकडे वळूया. शेवटचा हा मुद्दा आहे. हे बघा, विकसित भारत आपल्याला व्हायचा असेल तर आपल्याला पुढची आता 2047 साली भारत विकसित देश होईल असं आपल्याला सांगण्यात येतं. आणि ते स्वप्न आहे आणि अत्यंत सुंदर स्वप्न आहे ते. 2020 साली होईल असं नाही, एपीजे कलाम म्हणाले होते. आणि ठीक आता आहे, मोदी ते म्हणतात अर्थतज्ञ 2047 नव्हते, त्यामुळे बरोबर. त्यांना वी कॅन ठीक आहे. ग्रँटेड टू हिम. त्यांच्या आधी मी म्हणालो होतो, पण ते राष्ट्रपती होते, मी राष्ट्रपती नव्हतो. हे बघा, आपण सध्या 2047 चर्चा आहे. लेट्स टॉक अबाउट दॅट. 2047 मध्ये जर आपल्याला विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर आपल्याला आर्थिक विकासाचा दर हा प्रतिवर्षी 8% असला पाहिजे. आणि ती आपली क्षमता आहे. 8% विकास गाठण्याची आपली क्षमता आहे. परंतु आज मितीला आपला दर काय आहे? गेल्या वर्षी किती होता, या वर्षी किती आहे? 6-6.5च्या मध्ये आहे. आपण अजून मागे आहोत. हा ग्रोथ रेट आपल्याला वाढवण्याची गरज आहे. आणि एका वर्षी 2 वर्षी मागे पडत चाललं नाही, सातत्यानं. चीन हा एकमेव देश आहे जगातला ज्यांना 10%पेक्षा जास्त विकास 25 वर्ष करता आला. 1990 सालपर्यंत चीन आणि भारताचं दरडोई उत्पन्न एकच होतं. 1990 सालपर्यंत चीन आणि भारत यांचं दरडोई उत्पन्न एकच होतं. आणि आज मितीला आपण वाचतो पेपरात की भारत चीनच्या पुढे चाललेला आहे. ॲब्सोल्यूट नॉनसेन्स. चीन भारताच्या 5 पट मोठा आहे उत्पादनाच्या बाबतीमध्ये आणि दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत 5 पटीने मोठा आहे. आणि 1990 साली आपण एकाच पातळीवर होतो. त्यामुळे एखाद्या वर्षी चीनच्या विकासाचा दर कमी झाला आणि आपला वाढला, आपण चीनच्या पुढे गेलो, अशा वल्गना करण्यात येतात. त्यात काय अर्थ? चीन हा एकमेव देश आहे ज्यांनी सातत्यानं 25 वर्ष 10%पेक्षा जास्त विकास साधला, म्हणून ते आज तिथे पोहोचलेले आहेत. आपल्याला विकसित राष्ट्र होण्यासाठी किमान 8% विकास सातत्यानं 2047 पर्यंत गाठला तर आपल्याला ते शक्य आहे. मात्र ही जनरल भावना मॅक्रो लेवलला खरं आहे, व्यापक पातळीवर खरं आहे की 8%ने आपण विकास साधला तर आपण तिथे पोहोचणार. पण माझा मुद्दा वेगळा आहे. त्याचा माझा तिथे प्रश्नचिन्ह माझा जे आहे, प्रश्न माझा जो आहे तो असा आहे की GDP हे सगळ्यांचं सरासरी उत्पन्न, टोटल उत्पन्नाची सरासरी आपण काढतो. दुसरी सरासरी उत्पन्नावर जाऊन चालणार नाही आपल्याला. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का, गेल्या 10 वर्षामध्ये अब्जाधीशांची संख्या आपल्या देशामध्ये 11 पटीने वाढलेली. 11 पटीने. आणि या देशातल्या 70% लोकांचं जीवनमान हे सब सहारण आफ्रिके इतकं वाईट आहे. म्हणजे आपल्या यातला आहेरे आणि नाहिरे मधली तफावत ही प्रचंड वाढलेली आहे, ती कमी झालेली नाही. आपला GDP वाढतो आहे, परंतु मुठभर लोक अब्जाधीशांची संख्या वाढवून GDP तिथे नेणं हे विकसित भारत असू शकत नाही. विकसित भारत मी त्याला केव्हा म्हणेन, ज्यावेळी तो सर्वसमावेशक विकास असेल. जर सर्वसमावेशक विकास नसेल तर GDPची ती पातळी गाठून सुद्धा आपल्याला विकसित देश म्हणता येणार नाही, अशी माझी भावना आहे. बरोबर. विकास असेल, सूज असेल, तुम्ही मगाशी जो विकासाची सूज किंवा हा काय म्हणता येईल त्याला अनियंत्रित
आणि असमतोल हम्म. अ, Correct. असंतुलित विकास हम्म. हा आपल्याला नको आहे. आपल्याला विकास हवा आहे, पण बरोबर. इतका असंतुलित नको आहे. हम्म. काही प्रमाणात असंतुलन हे अपेक्षितच असतं. ज्यावेळी अर्थव्यवस्था वेगाने वाढतात त्यावेळी असंतुलन वाढतच असतं. पण आता आपलं प्रचंड वाढलेलं आहे आणि मला असं वाटतं की जोपर्यंत सर्वसमावेशक होत नाही तोपर्यंत तो विकास हा आपल्याला विकसित राष्ट्राकडे घेऊन जाणार नाही. तर इथे एक प्रश्न फक्त मला विचारायचा आहे की जे स्वप्न बघतोय आपण 2047 विकसित भारताचं किंवा आपला जो GDP वाढेल असं म्हटलं जातं त्यामध्ये एक डेमोग्राफिक डिव्हिडंड हा शब्द वापरला जातो. हो, आणि मग चीनच्या तुलनेमध्ये आपला तो चांगला आहे कारण तो 18 ते फारच 30 चांगला आहे. वयोगटामधला हो, जो हो. तरुण आहे अगदी बरोबर. त्यांची संख्या वाढते आणि चीनमध्ये जे आहे अगदी आता बरोबर. हे म्हणायला ठीक आहे पण वास्तव तसंच आहे का हो? हो, कारण हो, अगदी वास्तवात खरं आहे. अगदी वास्तवात खरं आहे. तुम्हाला गंमत सांगतो ना. खरं आणि त्यामध्ये त्याची दुसरी बाजू हा सांगतो. दुसरी बाजू सांगा. नाही, नाही. इंडिया आपल्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. तो का? हे पहा, भारताचं सरासरी वय भारतीयांचं जे आहे ते आहे 28 वर्ष. म्हणजे तरुणाईची संख्या खूप जास्त आहे. जास्त बरोबर. चीनचं सरासरी वय आहे 38 वर्ष. अमेरिकेचं सरासरी वय आहे 38 वर्ष. करेक्ट. युरोपचं 38 आहे 42 वर्ष. चीनचं सरासरी जपानचं सरासरी वय 48 वर्ष आहे. म्हणजे त्यांच्याकडे वृद्धांची संख्या वाढते आहे आणि आपल्याकडे तरुणाईची संख्या वाढते आहे. हे फारच उपयुक्त आहे. बरोबर. परंतु याचा अर्थ दिस इज डेमोग्राफिक डिव्हिडंड. बरोबर. परंतु डेमोग्राफिक डिव्हिडंड हा चेक सारखा आहे. हा. तो चेक बरोबर. जर तुम्ही एनकॅशच केला नाही तर इट्स ओनली अ पीस ऑफ पेपर. बरोबर. राईट. मग तो एनकॅश करायचा म्हणजे कसा करायचा? आज मी त्याला 70% लोक 35 वयापेक्षा कमी वयाचे आहेत. फार मोठी स्ट्रेंथ आहे आपली. बरोबर. पण त्यांना जर तुम्ही रोजगारच देणार देणार नसाल तोच कळीचा मुद्दा आहे. तर कसा काय तुमचा डेमोग्राफिक डिव्हिडंड बंद? आज मी तिला काय झालेलं आहे, दिस इज व्हेरी व्हेरी सॅड की ज्यांच्यामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंडचा फायदा घेण्याची कुवत आहे त्यांच्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड कमी आहे आणि ज्यांच्याकडे कुवत नाही तिकडे तो डेमोग्राफिक डिव्हिडंड जास्त आहे. म्हणजे कुठे? नॉर्थमध्ये अवेलेबिलिटी जास्त, वापरण्याची संख्या कमी, दक्षिणेला उलट परिस्थिती आहे. आणि म्हणूनच ते म्हणतायत ना की आपण एज जास्त मुलांना जन्म द्या वगैरे जे चाललेलं आहे ते केवळ त्याच्याशी संबंधित नाही आहे. केवळ त्या काय डिलिमिटेशनशी संबंधित नाही, याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे आपल्या साऊथला असं वाटतंय की आपण पोचतो नॉर्थला कारण तिथे विकास मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपण झेलतो या लोकांना आणि आता डिलिमिटेशन मध्ये त्यांची संख्या आणखी जर वाढली तर पुढे काय होणार? हा राजकीय प्रश्न त्याच्याकडे मी जात नाही. पण मुद्दा असा आहे की जर आपल्याला ह्या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असला तर आपल्याला 2 गोष्टी किमान करायला पाहिजेत. ते म्हणजे एज्युकेशन मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट फार वाढली पाहिजे. त्याचप्रमाणे पब्लिक हेल्थ मधली आपली इन्व्हेस्टमेंट फार वाढली पाहिजे. मी ज्यावेळी एज्युकेशन म्हणतो त्यावेळी स्किल डेव्हलपमेंट सुद्धा त्यामध्ये टाका. जर आपण ही गुंतवणूक वाढवली नाही तर यानंतरच्या काळामध्ये आपण खाणारी तोंड तयार करणार आहोत परंतु काम करणारे हात तयार करणार नाही. आणि तसं जर झालं तर ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो दॅट विल बिकम डेमोग्राफिक डिझास्टर. हे तुम्ही लक्षात ठेवा. येस सर, आपण या नोटवरती थांबूया. धन्यवाद. तुम्ही खूप विस्ताराने, खूप तपशीलवार, खूप उदाहरणं देऊन आत्ता सध्याचं जे आहे ते पण चित्र उभा केलं, परंतु आधी काय होतं आणि पुढं भविष्याचाही वेध घेतला. खूप धन्यवाद तुमचे. प्रेक्षक हो, तुम्हाला नरेंद्र जाधव सरांची ज्या गप्पा झाल्या, जी मुलाखत झाली, ती तुम्हाला कशी वाटली? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यासुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा बोलबेडू.